हरे कृष्ण सर्वांना. आपल्या वैष्णव सदाचार्य या आपल्या क्लासमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण नेहमी आपल्या क्लासची सुरुवात आपल्या गुरूंच्या चरणी प्रणाम करून, वंदन करून आणि त्यांच्या चरणी प्रार्थना करून करतो. तर त्याप्रमाणे आपण प्रार्थना करूया, मंगलाचरण करूया आणि त्यानंतर आपल्या आजच्या अभ्यासाची सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणि. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम राम. चैतन्य महाप्रभु की जय हो. श्री श्री राधा गोविंद की जय. श्री प्रभुपाद की जय. गुरु महाराज की जय. हरे कृष्ण सर्वांना. हरे कृष्णा. हरे कृष्णा. सर्व वैष्णव भक्तांचं आपल्या या भक्ती सदाचार क्लासमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मागच्या क्लासमध्ये प्रसाद वितरण आणि प्रसाद वितरण सेवेचं सगळं महत्व अभ्यासत होतो. त्याचबरोबर आपण जो भोग आहे तर त्यात म्हणजे तो कसा बनवायचा, मग तो बनवताना काय काळजी घ्यायची, मग त्यानंतर जो प्रसाद आहे त्याच्यासाठी भांडी जी आहे तर ती कोणती वापरायची, किंवा भगवान यांच्यासाठी भोग बनवण्यासाठी भांडी कोणती वापरायची, किंवा कशा पद्धतीने त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यायची, हे सगळं आपण अभ्यासलंय. तर आता प्रत्यक्ष प्रसाद जो आहे तर त्याचा सन्मान कसा करायचा, आणि त्याचबरोबर वितरणाच्या वेळी प्रसाद म्हणजे जेव्हा आपण वितरण करतो त्यावेळेला आपण कशा पद्धतीने वितरण करायचा, कशी काळजी घ्यायची, मग पंक्तीत वाढताना काय करायचं, मग प्रसाद ग्रहण करत असतात इतर भक्त तेव्हा काय करायचं, किंवा ज्येष्ठ भक्तांसोबत प्रसाद ग्रहण करायला बसल्यावर पंक्तीमध्ये आपण काय करायचं, किंवा कशा पद्धतीने आपण प्रसाद ग्रहण करायचा, असे म्हणजे जे महत्वाचे मुद्दे आहेत तर ते आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने चर्चात्मक अशा पद्धतीने आपण अभ्यासले. तर आता ह्याचाच पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत. मग
त्याआधी म्हणजे आपण सर्वांनी थोडंसं रिमाइंड करूया की आपण जे प्रसाद आहे तर त्याच्या वितरणाच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा प्रसाद वितरण करतो एखाद्याच्या म्हणजे जी एखाद्यासाठी जी आपण म्हणजे प्लेट मांडली आहे पंक्तीमध्ये किंवा एखाद्या वैष्णव भक्त जे आहेत तर ते पंक्तीमध्ये बसलेत आणि मग तिथे आपण प्रसाद वितरण करताना मग त्याच्यातले जे पदार्थ आहेत ते कोणत्या क्रमाने वाढायचे हे आपण अभ्यासले होते. मग आता आपण प्रसाद जो आहे तो त्याचा सन्मान कसा करायचा इथून अभ्यासणार आहोत. मग आता ह्याला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला थोडस मी उजळणी वजा थोडस आपण काय अभ्यासलं होतं हे अगदी 2 मिनिटात सांगते. म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला आज आपण जे अभ्यासणार आहोत तर त्याचा संदर्भ व्यवस्थित जो आहे तो समजेल आणि मग आपण क्रमाने त्या पीपीटी मधल्या स्लाइड्स आपण अभ्यासणार आहोत. आता जी थोडीशी ह्याच्या आधीची एक स्लाइड घेते. हरे कृष्ण. माताजी चेंज केली मी. हा 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 धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर आता आपण इथे थोडस आपण समजून घेऊया की प्रसाद वितरण जेव्हा आपण करत असतो तर त्यावेळेला आपण तिथे कशी काळजी घ्यायची तिथल्या स्वच्छतेची तर त्याविषयी आपण अभ्यासलं होतं की प्रसाद जो आहे तर तो अशा शांत म्हणजे अशी स्वच्छता असलेली आणि शांत प्रशस्त म्हणजे अशी जागा असायला पाहिजे जिथं आपण प्रसाद घेणार आहोत. मग आपण प्रसाद जो आहे तर तो ग्रहण जेव्हा करत असतो तर त्यावेळेला योग्य ते आसन म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे योग्य ते पूर्वी पुरुषांचं आसन वापरलं जायचं. आता कोणत्याही प्रकारचं आसन म्हणजे आता तिथं जी व्यवस्था आहे त्यानुसार असतं म्हणजे छोटी सतरंजी असते छोटंसं बसकर असतं म्हणजे जी काही आसन असतात किंवा टेबल चेअर असतील असंही असतं म्हणजे आताच्या काळानुसार तिथे आसन व्यवस्था असते त्यानुसार आपण तिथे जे आहे ते आसन व्यवस्था जशी असेल त्यानुसार आपण तिथे ते आसन स्वीकारायचं असतं फक्त ते तुटलेलं असं असू नये अशा पद्धतीने म्हणजे व्यवस्थित ते आसन असावं. म्हणजे पूर्वी दर्भाचं आसन असायचं तर ते म्हणजे ते दर्भ असल्यामुळे ते तुटलेलं असायचं तर आता तसा भाग होत नाही. आता जर खुर्ची असेल तर व्यवस्थित असावी किंवा जी काही सतरंजी चटई असेल तर ती व्यवस्थित असावी. तर अशा पद्धतीचं आसन जे आहे ते व्यवस्थित असावे एवढी काळजी घेणं महत्वाचं. मग आता तिथे आपण प्रसाद ग्रहण करत असताना जी प्लेट आहे तर एखाद्या वैष्णव भक्तांना जी प्लेट आपण सादर करायची तर ती सुद्धा म्हणजे तुटलेली फुटलेली किंवा अशी तडा गेलेली खरा आलेली अशी असू नये म्हणजे ग्लास प्लेट असेल किंवा जी आजकाल जे फॅन्सी वेअर येतात की ज्यामध्ये म्हणजे अनब्रेकेबल प्लेट्स असतात किंवा डिनर सेटचे मध्ये जसे असतात तसे जे प्लेट्स असतात म्हणजे ग्लासचे डिनर सेट असतात किंवा म्हणजे प्लेन ग्लासचे असतात किंवा डिझायनर ग्लास म्हणजे असे वेगवेगळे असू शकतात तर ती तुटलेली असू नये किंवा आता हे फॉरेन कंट्रीमध्ये म्हणजे पाश्चात्य देशामध्ये शिल प्रभुपाद जे होते तर तिथे जे आहे तर अशा पद्धतीचं म्हणजे जे आहेत भोजनासाठी म्हणजे जे वेगवेगळ्या प्लेट्स आहेत त्या वापरल्या जायच्या त्यानुसार थोडेफार म्हणजे ह्या ज्या सूचना आहेत ह्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आहेत पण आपण असा पण त्याचा अर्थ घेऊ की आता आपल्या ह्याच्यामध्ये भारतामध्ये पत्रावळी ज्या असतात त्या वापरल्या जातात मग त्या सुद्धा अशा तुटलेल्या खराब झालेल्या असतात पहा म्हणजे जी काही प्लेट आहे म्हणजे नैसर्गिक पानांपासून बनवलेली असेल किंवा कुठल्या मेटलची असेल किंवा धातूची म्हणजे असेल किंवा काचेची असेल कुठल्याही मटेरियल पासून बनवलेली असेल तर ती फक्त तुटलेली खराब झालेली असू नये एवढी काळजी घ्यायची. मग आता दुसरं म्हणजे काय इथे की आपण प्रसाद जो आहे तर तो जो ग्रहण करत असतो तर त्यावेळेला आपण प्रसाद ग्रहण करत असताना कृष्ण कथा किंवा कृष्णांच्या विषयीची प्रवचन किंवा कीर्तन अशा पद्धतीनं ऐकावीत की ज्यामुळे काय होईल की म्हणजे आपल्याला भगवान यांचा संग मिळेल. हे आपण अभ्यास होतं फक्त थोडी उजळणी वजा आपल्याला सांगायचा भाग करते. त्यानंतर आपण
म्हणजे आपले जे शत्रू समान किंवा आपल्याला जे द्वेष करणारे असे लोक आहेत आपल्याविषयी त्यांच्यासमोर आपण किंवा अनोळखी व्यक्तींसमोर प्रसाद ग्रहण करू नये. त्यानंतर म्हणजे जे प्रसाद जो आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे जर एखादा केस आला किंवा एखादा काहीतरी कीटक पडलाय असं तर आपण जो प्रसाद आहे तर तो जो प्रसाद आहे तर म्हणजे ती जी प्रसादाची प्लेट किंवा तो जो प्रसाद दिला गेलाय तर तो आपण ग्रहण करू नये किंवा आपण जोपर्यंत आपले जे वरिष्ठ वैष्णव आहेत तर त्यांना प्रसाद मिळून तिथे जर उपस्थित असतील तर त्यांनी प्रसाद ग्रहण करायला सुरुवात करेपर्यंत आपण स्वतः प्रसाद ग्रहण करायला सुरुवात करू नये. म्हणजे आपण संयमाने वाट पाहायची आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की सगळा प्रसाद व्यवस्थित वाढून झाल्यानंतरच आपण तो ग्रहण करायला सुरुवात करायची किंवा प्रसादाचा अपव्यय करायचा नाही. जरुरीपेक्षा अधिक प्रसाद घ्यायचा नाही. आधीच आपण तो दुसऱ्या थाळीमध्ये काढून ठेवायचा. म्हणजे प्रसाद जो आहे तो दिव्य आहे तर त्याचा आपण अपव्यय करता कामा नये. तर अशा पद्धतीने काळजी घ्यायची. आणि म्हणून काय सांगितलंय की जो प्रसाद आहे तर त्याविषयी महत्वाची गोष्ट सांगितली की आपण आपल्या म्हणजे जी शयन कक्ष आहे किंवा जी म्हणजे शयनाची खोली आहे आपली तर तिथे आता म्हणजे जे काही आजकाल वुडन बेड असतात पूर्वी तसं काही नसायचं जमिनीवरती अंथरूण म्हणजे जे आहे तर ते ठेवलेलं असायचं अंथरूण पांघरून. तर जे काही आपली शयनाची खोली आहे की जिथे आपण म्हणजे झोपतो म्हणजे ज्या शयन कक्षामध्ये ज्या बेडवर म्हणा किंवा जे काही आपलं म्हणजे ठिकाण आहे शयनाचं तर तिथे बसून आपण म्हणजे त्या बेडवर म्हणा किंवा गादीवर बसून किंवा कोणी सतरंजीवर झोपत असेल कोणी चटईवर झोपत असेल म्हणजे चटई जमिनीवर अंथरून प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. आजकाल सगळे बेडवरच झोपतात पण पूर्वी म्हणजे वेगवेगळे ऋषीमुनी जे होते ते दर्भाचं आसन घालून जसं बसायचे तसं दर्भाचंच चटई सारखं त्यांचं झोपण्यासाठी शयनाचं जो असं म्हणजे शयनासाठीचं जे आसन असायचं किंवा शयनासाठी दर्भाचीच चटई असायची आणि त्याच्यावरच ते झोपायचे. तर अशा पद्धतीनं म्हणजे जिथे आपण झोपतो तिथे बसून आपण काही खाऊ नये किंवा आपण तिथे बसून काही म्हणजे पाणी वगैरे असं पिऊ नये. म्हणजे जे आपण भोजनाचा भाग म्हणून किंवा प्रसाद वितरणाचा भाग म्हणून अशा कृती तिथे करू नयेत ही काळजी घ्यावी. म्हणजे म्हणून मी हे सांगितलंय त्यांच्या मनुसंहितेमध्ये 4.74 मध्ये. आता हे का करू नये तर हे सगळं आपण पाहिलं तर हे तमोगुणी आहे. हे आसुरी त्याच्यातनं स्पंदन निर्माण होतात. म्हणजे असुर प्रवृत्तीचे लोक कशा पद्धतीचं त्यांचं आचरण असतं कशा पद्धतीचं त्यांचं खाणंपिणं असतं आपण भगवद्गीतेमध्ये अभ्यासलंय किंवा तमोगुणी लोक कसे असतात आणि त्यांचं कसं खाणंपिणं असतं तर ह्यासाठी आपण ही काळजी घ्यायची. आता आपण हे सगळे महत्वाचे मुद्दे अभ्यास करतोय. आता पुढच्या स्लाइड मध्ये जाऊया म्हणजे तुम्हाला आता हा संदर्भ लागेल. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा आता प्रसाद जो आहे तो देत असताना आपण म्हणजे तो वितरित करत असताना अशा पद्धतीने काळजी घ्यायची हे पण अभ्यासता होता आणि त्याचबरोबर स्वतः पण ग्रहण करत असताना कशा पद्धतीने काळजी घ्यायची तर हे पण आपण अभ्यासतो आहोत. म्हणजे एकाच वेळी हे दोन्ही आपण गोष्टी अभ्यासत आहोत हा म्हणजे जे सेशन आहे ह्याच्यामध्ये. तर आता ह्या स्लाइड्स आहेत ह्या काही आहेत त्या म्हणजे जेव्हा प्रसाद वितरण करत असताना आपण काय काळजी घ्यायची ह्याच्याविषयी आहेत. तर काही आहेत त्या आपण स्वतः जेव्हा प्रसाद घेत असतो तेव्हा आपण कशी काळजी घ्यायची जेव्हा आपण वैष्णव भक्त म्हणून प्रसाद ग्रहण करतो तर अशा पण आहेत. तर ह्यातला फरक सगळ्यांनी समजून घेऊया. त्या मिक्स स्लाइड्स आहेत पण तुम्हाला लक्षात येईल. आता जेव्हा प्रसाद जो आहे तर तो ग्रहण करण्यासाठी कधी जेव्हा व्यक्ती येते म्हणजे तर म्हणजे आपण प्रसाद ग्रहण करण्याच्या वेळी एखादी व्यक्ती येते तर त्यावेळेला आपण त्याला प्रसाद ग्रहण करायला आमंत्रण दिलं पाहिजे. म्हणजे प्रसादाची वेळ झाली म्हणजे आपलं उदाहरण देते दुपारचा आपला प्रसाद ग्रहण करायची वेळ झाली तर त्यावेळेला जर एखादी व्यक्ती तिथे येते तर आपण त्यांना म्हणजे प्रसाद जो आहे तर तो ग्रहण करण्यासाठी आमंत्रण दिलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊन
त्याच्याही पुढे जाऊ, म्हणजे आपण हा भाग अभ्यासूया की आता प्रसाद आपण जेव्हा ग्रहण करत असतो तर त्यावेळेला आपण काय करायचं, तर आपला जो डावा हात आहे, डावा जो हात आहे तर तो आपण प्रसाद जेव्हा ग्रहण करत असतो तर त्यावेळेला आपण जमिनीच्या दिशेने, म्हणजे असा जमिनीच्या बाजूला आपला असावा, म्हणजे आपली जी प्लेट आहे त्याच्यामध्ये डावा हात येऊ नये याची काळजी घ्यायची. त्यानंतर ज्या वेळेला म्हणजे आता प्रसाद आपण वितरण करतोय, सगळ्यांनी लक्षात घ्या, इथे थोडस बनवायला होईल, व्यवस्थित सांगायचं भाग करेल. तर आता कृतीही लक्षात घेऊया की पाण्याचा जो ग्लास असतो, तर आता आपण पंक्तीत बसलेत वैष्णव सगळे आणि त्यांना आपण प्रसाद जो आहे तो वाढणार आहे. मग आता पाण्याचं ग्लास आहे किंवा भांड आहे, फुलपात्र आहे, तर आपल्याला ते ठेवायचं. तर ते कुठे ठेवायचं, तर आता समोरून आपण वाढतोय असं आपण कल्पना करूया. सगळ्यांनी लक्षात येईल, म्हणजे सगळ्यांना काय करायचं नाही तर गोंधळ होईल, उजवी बाजू की डावी बाजू, यासाठी हे व्यवस्थित लक्षात घेऊया. तर आपण म्हणजे पंक्तीत वैष्णव बसलेत आणि आपण समोरून वाढतोय, तर त्यावेळेला आपण जो आहे तर तो प्लेटच्या उजव्या साईडला पाण्याचं फुलपात्र किंवा भांड ठेवायचं. लक्षात घ्या सगळ्यांनी, त्या म्हणजे काय सांगितलं त्यांनी, कीप द वॉटर कप टू द राईट हँड साइड ऑफ वन्स प्लेट, म्हणजे जी प्लेट आहे एखाद्याची त्याच्या उजव्या बाजूला, म्हणजे आपल्याकडून उजव्या बाजूला असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे, म्हणजे त्या व्यक्तीच्या डाव्या बाजूला येते. म्हणजे नेहमी आपण जेव्हा प्रसाद ग्रहण करायला बसतो म्हणजे तेव्हा जे आसनस्थ होतो त्यावेळेला आपल्या डाव्या बाजूला पाणी पिण्याचं फुलपात्र किंवा भांड, म्हणजे ते जे आहे तर ते असावं, म्हणजे डाव्या हाताने पाणी पिलं जातं, उजव्या हाताने आपण प्रसाद ग्रहण करत असतो, तर उजव्या हाताने कधी पाण्याचा जो ग्लास आहे, भांड आहे, फुलपात्र आहे, त्याला स्पर्श करायचा नसतो. यासाठी आपली डावी बाजू म्हणजे समोरून जो आपल्याला वाढतोय त्याची उजवी बाजू येणार ना, म्हणजे त्या प्लेटच्या साईडला, म्हणजे एखादा समोर समोर बसलाय, आपल्या समोर बसली एखादी व्यक्ती आणि त्याला वाढतोय आपण, तर त्याच्या म्हणजे त्याच्या पानाच्या उजव्या बाजूला आपण तो ग्लास ठेवायचा, असं सगळ्यांनी लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या जेव्हा आपण पंक्तीत वाढतो तेव्हा त्या प्लेटच्या उजव्या बाजूला आपण ग्लास ठेवायचा, म्हणजे बसणाऱ्या व्यक्तीच्या, म्हणजे तो प्रसाद ग्रहण करायला बसणाऱ्या व्यक्तीच्या डाव्या बाजूला तो ग्लास किंवा ते फुलपात्र येतं की जेणेकरून त्याला पिता येतं व्यवस्थित पाणी. तर ही सगळ्यांनी लक्षात ठेवूया. मग आता इथे अजून एक महत्वाची गोष्ट आहे की असे मोठे मोठे जे पदार्थ असतात, म्हणजे आता मी उदाहरण देते की पापड असतो, हो की नाही, किंवा बटाटा भाजी असतात, पकोडे म्हणून असतात, है ना, लक्षात येईल नाव दुसरं हिंदीतले पकोडे, तर असे पदार्थ म्हणजे तळलेले किंवा असे असतात, किंवा जिलेबी, असे पदार्थ, तर ते असे मोठे पदार्थ असतात की नाही, मग ते असे म्हणजे थोडेसे तुकडे करून असे छोटे आपल्या प्लेटमध्ये जसं आपण छोटे छोटे तुकडे करून खाण्यासारखे असतात ते. मग त्यावेळेला आपण काय करायचं, तर असे पदार्थ मोठे असे काही, म्हणजे आपण पाहिलं असेल पहा कार्यक्रमामध्ये लोक काय करतात, असं मोठं म्हणजे मोठा तुकडा घेतात आणि असं तोंडात घालतात, म्हणजे तोंड भरून तो तुकडा राहतो. तर अशा पद्धतीनं म्हणजे मोठे तुकडे घेऊन ते तोंडातल्या तोंडातच असे तोडतात लोक काही असं, तर अशा पद्धतीनं आपण कोणत्याही मोठा पदार्थाचा तुकडा घेऊन तो तोंडातच तोडून, दाताने असं तोडून अशा पद्धतीनं म्हणजे तो खाणं म्हणजे विकृत, म्हणजे तमोगुणी आहे थोडक्यात. म्हणजे असं खाताना कसं वाटेल आपल्याला पाहायला, त्यातनं चांगली स्पंदनं निर्माण होतील का नाही. एखाद्या वैष्णवाचं आचरण कसं पाहिजे की त्याला आपल्या प्लेटमध्ये त्याचे छोटेसे दोन तुकडे केले आणि एक एक तुकडा हळूहळू ग्रहण केला, अत्यंत संयमित हालचालीने, तर हे एका वैष्णवाचं आचरण असलं पाहिजे, म्हणजे ते सत्वगुणी आचरण आहे. आणि ह्यासाठी हे जे आहे ते मुद्दे महत्वाचे आहेत. आपण प्रसाद ग्रहण करताना काय केलं पाहिजे, मग आपण प्रेमध्वनी जो आहे तर तो प्रसाद ग्रहण करण्यापूर्वी आणि प्रसाद ग्रहण केल्यानंतर जो आहे तर तो म्हणावा, म्हणजे प्रसाद ग्रहण करायला सुरुवात करताना आपण जो प्रसाद ग्रहण करण्यासाठीचा मंत्र आहे तर तो तर म्हणावाच, पण आपण प्रेमध्वनी पण म्हणायचा, आणि त्याचबरोबर आपण प्रसाद ग्रहण करून पूर्ण झाल्यावर सगळे आपल्या वैष्णव जे आहेत ते आपल्या आपल्या ठिकाणी आसनस्थ झालेले असतात. इतर जे आहेत म्हणजे वैष्णव, तर त्यांच्याविषयी आपण अभ्यासले मागच्या सत्रामध्ये की
त्यांचं जोपर्यंत प्रसाद ग्रहण म्हणजे होत नाही, म्हणजे ती क्रिया पूर्ण होत नाही प्रसाद ग्रहण करण्याची, तोपर्यंत आपण आपल्या ठिकाणीच, आपला जर लवकर झाला प्रसाद ग्रहण तिथेच थांबावं आणि त्यांच्या अनुमतीनेच आपण उठावं. वैष्णवांच्या काही महत्वाची सेवा असेल किंवा काही कार्य असेल तर एखाद्या वेळी आवश्यक असतं वैष्णव म्हणजे वैष्णव सेवेसाठी जाणं किंवा भगवानांच्या अर्चविग्रहांची सेवा असतील, अशा वेगवेगळ्या सेवा असतात किंवा महत्वाच्या सेवा असतात इतर, त्यावेळी त्यांच्या अनुमतीने उठावे. तिथे वैष्णव असतील, वरिष्ठ असेल उपस्थित, तर अन्यथा आपण त्यांच्यासाठी प्रतीक्षा करावी. तर मग अशा वेळेला जेव्हा सगळ्या वैष्णवांचा प्रसाद ग्रहण करून होतो त्यावेळेला पुन्हा प्रेमध्वनीचं उच्चारण करायचं आणि त्यानंतरच आपण उठायचं. आणि कधी उठायचं आपल्या आसनावरून, तर ज्या वेळेला वरिष्ठ वैष्णव जे आहेत ते आधी उठतात आपल्या आसनावरून प्रसाद संपवून, त्यानंतर आपले गुरु असतील, शिक्षा गुरु असतील, म्हणजे असे वेगवेगळे व्यक्ती, गुरु महाराज जे आहेत किंवा शिक्षा गुरु आहेत किंवा वेगवेगळे मार्गदर्शक गुरु किंवा आपले सिनियर मोस्ट वैष्णव आहेत, उच्च स्तरावरचे वैष्णव आहेत, तर मग त्यांचं म्हणजे जो आहे प्रसाद ग्रहण करून झाल्यानंतरच आपण आपलं जे आसन आहे ते सोडायचं. तर अशा पद्धतीने आपण हे मुद्दे आहेत ते अभ्यासले होते. मग त्याच्या पुढची स्लाईड. हा, हे आपण बद्दली मधून अभ्यासलंय की प्रसाद आहे तो अत्यंत म्हणजे सन्मानपूर्वक आपण ग्रहण करावं. त्याचा खूप म्हणजे आपल्याला आदर असला पाहिजे आणि तो प्रसाद ग्रहण जेव्हा आपण करतो त्यावेळेला हरे कृष्ण महामंत्राचा जप आपण करू शकतो. म्हणजे प्रसादाचं दिव्यत्व जे आहे तर ते आपण समजून घेतलं पाहिजे. खूप श्रद्धेने आणि पवित्र महामंत्राचा जप करून आणि त्याचबरोबर म्हणजे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचं स्मरण करून आपण जो प्रसाद आहे म्हणजे तो महाप्रसाद असतो आणि त्यात तो जो आहे तर तो ग्रहण करावा. आणि अशा पद्धतीनं हा जो प्रसाद आहे तर तो आपण भौतिक स्तरावर म्हणजे तो एक म्हणजे तो एक अन्न पदार्थ आहे किंवा ते अन्न आहे असं न समजता आपण तो दैवी आहे आणि पूर्णतः तो म्हणजे भगवान यांनी चाखलेलं उच्छिष्ट असल्यामुळं. आणि त्याचबरोबर आपण काय करतो, गुरूंना आपण पहिल्यांदा प्रार्थना करतो की हे जे म्हणजे हा जो प्रसाद आहे म्हणजे प्रसादासाठी बनवलेलं भोजन आहे ते तुम्ही भगवान श्रीकृष्णांना अर्पण करा. त्यामुळे हा जो प्रसाद असतो तर हा आपल्या श्री गुरूंनी आणि त्याचबरोबर भगवान कृष्णांनी देखील चाखलेला असतो. म्हणजे काय की पहिल्यांदा आपले श्री गुरु असतात ते म्हणजेच आपले गुरु महाराज जे आहेत तर ते भगवान कृष्णांना प्रार्थना करतात. मग आता आपल्या परंपरेनुसार श्रील प्रभुपाद हे प्रमुख संस्थापक आचार्य आपले परंपरेतले आहेत, गुरुशिष्य परंपरेतले आणि इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य आणि प्रमुख शिक्षा गुरु म्हणून त्यांची भूमिका आहे इस्कॉनसाठी. म्हणून श्रील प्रभुपादांना आणि आपले गुरु महाराज आपण दीक्षित असू तर दीक्षित नसू जरी आपल्याला शेल्टर मिळाला असेल म्हणजे आपण गुरुपदाश्रय जरी मिळवलेला असेल किंवा नसेल देखील तरी पण श्रील प्रभुपाद आणि आपले गुरु महाराज यांना आपण प्रार्थना करायची आणि मग ते भगवान यांना प्रस्तुत करतात जो आहे तो आपला म्हणजे जो प्रसाद बनवलाय आपण, जो प्रसादासाठीचं अन्न जे आहे बनवलंय ते. आणि मग भगवान श्रीकृष्ण तो प्रसाद ग्रहण करतात. त्यांचं उच्छिष्ट आपले गुरु महाराज आणि आपले श्रील प्रभुपाद म्हणजे श्रील प्रभुपाद आणि त्यानंतर गुरु महाराज हे ग्रहण करतात. सूक्ष्म स्तरावर ते ग्रहण होतात आणि त्यानंतर असा प्रसाद की जो भगवान श्रीकृष्णांनी श्रील प्रभुपादांनी आणि गुरु महाराजांनी चाखलाय तर तो आपल्याला ग्रहण करायला मिळतो आणि इतकं त्याच्यामध्ये दैवी सामर्थ्य असतं. आणि म्हणून आपण असा जो प्रसाद आहे तो भौतिक स्तरावर म्हणजे ते अन्न पदार्थ आहेत असं न समजता ते भगवान श्रीकृष्ण आणि गुरूंचं उच्चिष्ट आहे. म्हणजे आपण त्याला महाप्रसाद म्हणतात. जेव्हा गुरु म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा प्रसाद गुरु ग्रहण करतात आणि आपल्यापर्यंत येतो तेव्हा त्याला महाप्रसाद म्हटलं जातं. तर असा जो प्रसाद आहे तर तो आपण अत्यंत श्रद्धेने आणि अत्यंत भावपूर्वक आहे तो ग्रहण करावा की ज्या योगे आपण भक्ती मार्गावर नेहमी जे आहे तर ते अग्रेसर होत राहू. कारण भक्ती मार्गावर अग्रेसर होत राहण्यासाठी गुरूंचं उच्छिष्ट
म्हणजे जे उच्च कोटीचे आपले वैष्णव म्हणजे कोण असतात, गुरु असतात. सर्वश्रेष्ठ वैष्णव म्हणजे कोण असतात, गुरु असतात. तर जो कोणी गुरूंचं चैतन्य चरितामृतामध्ये हा उल्लेख आहे, जो कोणी गुरूंचं उच्छिष्ट, गुरूंच्या चरणांची रज आणि गुरूंचं चरणांचं तीर्थ म्हणजे जल, हे 3 गोष्टी ग्रहण करतो, त्याची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होते. यासाठी आपण असं दैवी प्रसादाचं ग्रहण केलं पाहिजे. आता आपण पुढे जाऊया. मग त्याची पुढच्या स्लाइड घेऊया. हे पाठी गेलात मग त्याची पुढे पुढे जात राहील. त्याच्या पुढे आता ते पाठच्या स्लाइड येतात बहुतेक. माताजी एवढीच स्लाइड्स हा माताजी. नाही, एक मिनिट. ही स्लाइड हीच ना माताजी शेवटची. ही लास्ट आहे. ह्याच्या आधीच्या 3 आपल्या राहिल्या. हीच घ्यायची आहे ना का ही हा वाली? बरोबर, ती बरोबर आहे, बरोबर आहे. 6वा स्कंदाचा त्याच्यात आहे ना उल्लेख, ती बरोबर आहे. ओके, हरे कृष्ण. हा, ही बरोबर आहे. तुम्ही बरोबर घेतली ते. मला थोडस तिथे वाटलं की ती पुन्हा रिपीट झाली की काय. तर आपण इथे आता समजून घ्या की प्रसाद सेवा म्हटलंय. सगळ्यांनी अर्थ लक्षात घेऊया की प्रसाद सेवा म्हटलं याचा अर्थ काय होतो की प्रसाद जो आहे तर तो आपल्या भौतिक इंद्रिय तृप्तीसाठी नाही ग्रहण करायचा आहे. म्हणजे म्हणजे त्याचा अन्न या स्तरावर म्हणजे भोग या अर्थाने, म्हणजे आपल्या इंद्रियांचा भोग म्हणजे आपला जठराग्नी शमवण्यासाठी किंवा आपला म्हणजे जिभेचे आपण काय म्हणू वेगवेगळे चोचले पुरवण्यासाठी, म्हणजे मग तो भोग झाला आपला, म्हणजे आपली भोगी वृत्ती झाली. म्हणजे आपल्या जिभेचं शमन करण्यासाठी वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा आपल्याला होतात, आसक्ती असतात. हा पदार्थ खाऊ, तो पदार्थ खाऊ, म्हणजे ह्याची चव घेऊ त्याची, तर ह्यासाठी नाही ग्रहण करायचंय. म्हणून त्याला काय म्हटलंय, प्रसाद हा आपल्या म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी म्हणजे इंद्रियांच्या आनंदासाठी नाही ग्रहण करायचा आहे. तर प्रसाद सेवा म्हटली तर तो प्रसाद स्वतः देखील आपण जो आहे भगवानांचं उच्छिष्ट म्हणून ग्रहण करायचंय. गुरु उच्छिष्ट, भगवान उच्छिष्ट म्हणून तर ग्रहण करायचंच आहे. पण त्याद्वारे म्हणजे तो प्रसाद जो आहे तो आपल्या अंतरातल्या परमात्म्यापर्यंत पोचावा, आणि आपल्या आत्म्याला जो आहे तर त्याला त्याचं पोषण मिळावं, म्हणजे दिव्य आध्यात्मिक स्तरावर तो प्रसाद असतो. भले आपल्या भौतिक इंद्रियांना त्याच्याद्वारे म्हणजे एक प्रकारे ऊर्जा मिळत असते. ते अन्न ग्रहण केल्यामुळे आपली भौतिक जी इंद्रिय आहेत किंवा आपलं जे भौतिक शरीर आहे त्याचं पोषण होत असतं बाह्य स्तरावर. पण हा जो प्रसाद आहे याच्यामध्ये दैवी गुण असल्यामुळे तो दिव्य आध्यात्मिक स्तरावर आपल्या आत्म्याचं म्हणजे आपण जे आहोत ते जीवात्मा आहोत, भगवानांचे अंश आहोत, तर आपलं पोषण होत असतं दिव्य स्तरावर, आपली शुद्धी होत असते. तर हे व्यक्तिगत स्तरावर झालं. तर आता प्रसाद सेवा का म्हणायचं, तर आपण भगवत चरणी भक्तिमय प्रेममय सेवा देत असतो. मग आता भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे काय, तर जेव्हा आपल्याला भगवान कृष्णाविषयी म्हणजे त्यांचं नाम आहे, रूप आहे, गुण आहे, लीला आहे, तर ह्यांच्याविषयी आकर्षण आणि प्रेम निर्माण होतं, तेव्हा आपण त्यांची सेवा करू ना. म्हणजे पहा, नामामध्ये जेव्हा रुची निर्माण होईल तेव्हा आपण सतत त्यांचं नाम घ्यायला लावू, पहिला टप्पा. मग त्यानंतर त्यांचं रूप म्हणजे भगवानांचं रूप इतकं सुंदर विलोभनीय आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठ सौंदर्य भगवानांच्या आहे, म्हणजे ते आहे ते. मग त्या रूपाचं आपण ध्यान करायला लागू. मग त्यानंतर
त्यांच्या लीला ज्या आहेत, तर भगवानांच्या लीला ज्या आहेत वेगवेगळ्या भक्तांसोबत त्यांनी केलेल्या, त्या भक्तांच्या जीवनामध्ये म्हणजे कशा पद्धतीने भगवान यांनी लीला केल्या की ज्याद्वारे ते भक्तीमध्ये अग्रेसर होत राहिले, किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्या भक्तांसाठी पण लीला केल्या भगवानांनी, अवतार सुद्धा घेतले भक्तांसाठी, जसे प्रल्हाद महाराजांसाठी नरसिंह भगवान आले. तर अशा वेगवेगळ्या लीला आहेत. तर ह्या माध्यमातून आपण जे आहे तर ते भगवान यांना जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ही एक प्रकारे आपण भगवतचरणी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे सेवाच करत असतो. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जाणून घेत असतो. म्हणजे काय, भगवान नाम आणि भगवान अभिन्न आहेत. म्हणजे जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो तेव्हा काय करतो, एक प्रकारे भगवान यांची सेवाच करतो आपल्या वाणीने, आणि भगवान जे आहेत त्यांचा संगही करतो. मग अशाच प्रकारे त्यांचं रूप पाहतो डोळ्याने, तेव्हा भगवान यांना प्रत्यक्ष पाहत असतो आपण. तर त्यावेळेला प्रेमाच्या नेत्रांनी, आणि म्हणजे जे कसे पाहिजे, म्हणजे भक्तियुक्त असे नेत्र आणि त्यात प्रेमाचं अंजन असलेले असे सुंदर प्रेम नेत्र आपले असले पाहिजे. तर या नेत्रांनी आपण भगवान यांचं दर्शन घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण जेव्हा नाम रूप म्हणजे गुण त्यांचे आहेत, किंवा त्यांचे भगवान यांच्यामध्ये अत्यंत दैवी गुण आहेत, मग आपण त्यांचे अंश आहोत जीवात, तर आपल्यामध्ये पण हे सगळे दैवी गुण आहेत. तर अशा पद्धतीने ते दैवी गुण आपल्या अंगी कसे बाणवतील असे प्रयत्न आपण करतो, किंवा वेगळ्या लीलांच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपदेश भगवानांचे आपल्या भौतिक जे जीवन आहे तर तिथे आचरणात आणायचा प्रयत्न करतो. तर त्याद्वारे आपण आध्यात्मिक मार्गावर म्हणजे पुढे कसे आपल्याला जाता येईल असे, किंवा अग्रेसर कसं होता येईल हे प्रयत्न करत असतो आपल्या म्हणजे जे आपलं दैनंदिन जीवन आहे यामध्ये. मग ह्या वेळेला आपण ह्या सगळ्या सेवाच करत असतो वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे अर्चविग्रहांची जशी सेवा करतो तसंच संकीर्तन सेवेलाही तितकंच महत्व आहे. त्याचबरोबर म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या विविध सेवा आहेत जे आपण करतो. म्हणजे संकीर्तन आहे, किंवा आता कोणी उपदेश देण्याचं काम म्हणजे प्रवचन देण्याचं कार्य करत असेल, कोणी भगवान जे आहेत तर त्यांच्यासाठी जे वस्त्र अलंकार आहेत त्यांची व्यवस्था करत असेल, म्हणजे अशा विविध सेवा आहेत. कोणी भगवानांच्यासाठी भोग बनवण्याची सेवा करत असेल, अशा खूप सेवा आपल्याला त्यांची यादी करता येईल. मग अशा ज्या सगळ्या सेवा आहेत, किंवा पुष्प सेवा असते भगवान यांच्यासाठी, किंवा अभिषेक सेवा असते, म्हणजे खूप सेवा असतात अशा. मग या सगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या भक्तिमय आणि प्रेममय झाल्या पाहिजेत. म्हणजे काय, की ज्या वेळेला भगवान यांच्याविषयी आपल्याला आकर्षण वाटेल त्यावेळेला आपण त्यांच्याविषयी ऐकू कानांनी, आणि कानांनी सतत ऐकून त्यांच्याविषयी आकर्षण अजून वाढून आपल्याला काय होईल, त्यांच्याविषयी म्हणजे त्यांच्या नामाविषयी रुची निर्माण होईल. भक्तांचा संग करून आपण जप करू, दीक्षित होऊ, ओके नाही. आणि म्हणजे रुचीच्या आधी पण भगवान यांच्यावर आणि भगवान यांच्याविषयी जे सांगतात त्यांच्यावर विश्वास निर्माण होईल. भगवान यांच्याविषयी कोण कोण सांगतो, साधू गुरु शास्त्र यांच्याविषयी आपल्याला विश्वास म्हणजे एक ठाम निष्ठा निर्माण होईल. त्यानंतर रुचीचा टप्पा येतो, आणि त्यानंतर मग भगवानांचे गुण किंवा लीला ह्यांच्यावर ध्यान, म्हणजे हे भावाचे स्तर आहेत. म्हणजे भावभक्ती आणि प्रेमभक्ती म्हणजे भगवानांचं खूप पुढचे टप्पे आहेत. म्हणजे पण हे सगळं करत असताना ही काय आहे, एक प्रकारची भगवान यांची सेवा आहे. मग अशा पद्धतीने जेव्हा एखादा व्यक्ती सेवा करायचा प्रयत्न करतो तर त्या सेवेचाच एक अंग म्हणजे भगवान यांच्यासाठी प्रसाद बनवणं, म्हणजे त्यांच्यासाठी प्रसाद बनवणं आणि त्यांना तो अर्पण करणं. मग तो बनवणारा व्यक्ती आणि त्याची म्हणजे जी भगवान यांच्याविषयीची सेवा आहे प्रसाद बनवणं ती इतकी समर्पित असली पाहिजे, आणि त्याचबरोबर भगवान यांनी चाखलेला प्रसाद आहे तो वितरित करण्याची सेवा आपण इतकी समर्पित असली पाहिजे, की आपण गोलोक वृंदावनमध्ये बसले आहोत, आणि त्याचबरोबर पण तिथल्या भगवत भक्त वेगवेगळे आहेत तर त्यांना प्रसाद वितरित करत आहोत, किंवा आपण गुरु महाराजांसोबत बसलो आहोत आणि त्यांच्यासोबत सगळे वैष्णव भक्त आहेत त्यांना प्रसाद वितरित करत आहोत, किंवा अशा पद्धतीचं, किंवा आपण श्रील प्रभुपादांसोबत आहोत आणि त्यांना प्रसाद वितरित करतात, असा भाव ठेवून आपण त्या प्रसादाचं वितरण म्हणजे किंवा प्रत्यक्ष सगळ्या गोकुळामध्ये सगळे गोपाजन आहेत आणि त्यांच्यासोबत आपण प्रसाद भगवानांना अर्पण केलाय, आणि मग
आपण ग्रहण करत आहोत. असे सुंदर सुंदर भाव आपण वेगवेगळ्या कथा लिहिल्या भगवानांच्या, त्यांच्या माध्यमातून असे भाव ठेवून आपण भावाच्या स्तरावर आपण त्या प्रसादाचं वितरण किंवा स्वतः जेव्हा ग्रहण करत असतो तेव्हा हे देखील करू शकतो. तर का अशा पद्धतीनं आपण प्रयत्न करायचे. तर ही एक सेवा आहे आणि ती सेवा कशी, तर भगवान यांच्याविषयीच आपण तिथे आपलं प्रेम, स्नेह म्हणजे आपला भाव आणि समर्पण व्यक्त करतोय. आणि त्यासाठी त्याला काय म्हटले, सेवा म्हटले. ती कृती नाहीये किंवा ते कर्म नाहीये भौतिक स्तरावरती, तर ती सेवा आहे. स्वतः देखील आपण ग्रहण करताना आपला भाव असा पाहिजे की आपल्या अंतरातल्या परमात्म्याला आपण जे आहे ते आपलं भोजन म्हणजे जे म्हणून ग्रहण करणार आहोत अन्न पदार्थ, ते त्यांच्या तृप्तीसाठी आपण ग्रहण करतो, असा भाव आपला उमटला म्हणजे तिथे निर्माण झाला पाहिजे. किंवा इतरांना प्रसाद वितरण करताना भगवान यांचं उच्छिष्ट आपण सगळ्यांना वितरित करत आहोत, अशा पद्धतीचा तो भाव असला पाहिजे. आणि त्या भावातून काय आपलं म्हणजे सूचित झालं पाहिजे, तर आपलं समर्पण, म्हणजे पूर्ण शरणागती आपण म्हणतो ना, किंवा आपला समर्पित भाव त्या विषयी आणि त्याविषयीचा सन्मान. मग अशा पद्धतीनं जेव्हा आपण सेवा करतो म्हणजे कृती करतो थोडक्यात, तेव्हा ती सेवा बनते, भक्तिमय प्रेममय सेवा. तर अशी जी भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे काय, ते आपलं समर्पण आहे, समर्पणात्मक कृती आहे, आपला भाव व्यक्त करून की भगवानांच्या संतुष्टीसाठी केलेली. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण स्वतःला व्यक्त करू म्हणजे आपलं जेव्हा समर्पण आणि भावाच्या स्तरावर, तेव्हा कृष्णांना आपल्याविषयी प्रेम जाणवेल. म्हणजे कृष्ण आपले परमपिता आहेत, त्यांना प्रेमच आहे आपल्या सगळ्या सुपुत्र सुपुत्रीविषयी. पण श्रील प्रभुपाद काय सांगतात की तुम्ही असं कृती करा, असं कर्म करा की कृष्ण तुमच्याकडे आकर्षित होतील, तर ती अशी सेवा होईल आपली. आणि म्हणून सेवा म्हणजे काय, जिथे प्रेम असतं तिथेच सेवा होते. म्हणजे आपण एखाद्या घरातलं उदाहरण घेऊ, माता पितांविषयी प्रेम असतं आपल्याला, त्यांची कन्या म्हणून किंवा सुपुत्र म्हणून, म्हणून आपण प्रेमाने त्यांची सगळी सेवा करतो. पहा, मग तसंच आहे, श्रीकृष्ण आपले परमपिता आहेत, मग आपण त्या प्रेम भावाने भगवानांची सेवा केली पाहिजे. त्यावेळेला म्हणजे ते प्रेमाचं आदान प्रदान भक्त आणि भगवानांच्या मध्ये होतं, आपण ग्रंथामध्ये वाचतो ना, तर ह्या स्तरावर होतं ते. पण त्यासाठी आपलं काय पाहिजे, समर्पण भाव आणि म्हणजे शरणागती. आणि जे आहे तर त्या सेवेमधलं समर्पण म्हणजे झोकून देऊन सेवा. म्हणजे दिलंय काहीतरी कार्य करायला, मग पटकन उरकून टाकू, मग पटापट करू, म्हणजे अशा स्तरावर म्हणजे अनिच्छेने अशी नाही झाली पाहिजे सेवा. म्हणजे ती समर्पित भावानेच झाली पाहिजे, मग त्याला सेवा असं म्हटलंय. डिवोशनल सर्व्हिस म्हटलंय, म्हणजे समर्पित भावाने केलेलं कृती, त्याला म्हणजे सेवा. मग प्रसाद सुद्धा अशाच पद्धतीनं ज्या वेळेला आपण एखाद्याला वितरित करतो किंवा एखाद्याकडून ग्रहण करतो, तेव्हा त्या सेवा भावानेच आपण वितरित केला पाहिजे. आणि त्याचबरोबर ग्रहण करताना सुद्धा परमात्म्याची सेवा करतोय आपण, अशा पद्धतीने आपण परमात्मा संतुष्ट होईल यासाठी आपण ही सेवा करतोय, अशा भावाने पण आपण ग्रहण केलं पाहिजे. आणि ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं की शास्त्रामध्ये काय सांगितलंय, श्रील प्रभुपादांच्या लेक्चरचा इथं संदर्भ आहे. तर शास्त्रामध्ये पण हे सांगितलं की जेव्हा एखादा व्यक्ती म्हणजे प्रसाद घेतो, तर त्यावेळेला काय करायचं की कृष्णांना आपण म्हणजे कृष्ण म्हणजे आता तिथे जे आहे तर कृष्णांना आपण आठवायचं की कृष्ण जे आहेत तर त्यांच्या म्हणजे जो आहे तर तो त्यांच्या चरणी समर्पित असा प्रसाद असतो. आणि मग त्यांचं स्मरण करून तो ग्रहण करायचा. तर म्हणजे त्यावेळेला आपला भाव काय असला पाहिजे, तो प्रसाद आहे तो आपण अशा पद्धतीनं आपल्या मस्तकाला, म्हणजे कोरडा प्रसाद असेल तर आता जो प्रसाद जो आपल्याला मिळतो म्हणजे प्लेट मधला, तर तो आपल्याला शक्य नसतो. मग तिथे फक्त आपण अशा पद्धतीचं श्रीकृष्णांच्या चरण कमलांशी आपण वंदन करतोय, अशा पद्धतीचा आपण नमस्कार करायचा, त्यांची आठवण करायची आणि तो ग्रहण करायचा. ठीक आहे, अशा पद्धतीने म्हणजे जे आहे तर ते आपण प्रसाद ग्रहण करायचा, भाग करायचा. आणि मग अशी जी सेवा आहे त्याला प्रसाद सेवा म्हटली आणि ती सेवा म्हणूनच दिली गेली पाहिजे. आणि ह्याचंच महत्व श्री प्रभुपादांनी आपल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की ज्याचा आपण संदर्भ घेतला. आता पुढे जाऊ आपण.
इथे श्रील प्रभुपाद या चित्रामध्ये जे आहे ते प्रसाद ग्रहण करताना दाखवलेत आणि हा जो प्रसाद आहे तर तो ग्रहण करत असताना पहा आपण जे जे मुद्दे चर्चा केले तर ते सगळे जे आहेत तर त्यानुसार तो श्रील प्रभुपाद म्हणजे आधी गुरु किंवा सर्वश्रेष्ठ वैष्णव यांना तो प्रसाद वितरण करण्यात आला आणि त्यानंतर जे आहे तर तो म्हणजे इतर वैष्णवांनी घेतल्यामुळे एक वैष्णव भक्त आहेत ते श्रील प्रभुपाद आणि शिष्य आहेत त्यांचे प्रसाद कशा पद्धतीने वितरित करतात पहा त्यांच्या शेजारी बसलेत आणि त्यांना गुरूंना प्रसाद वितरित करतात तर त्याचे हे चित्र आहे. तर आपण आपला पीपीटी हा संपला आहे. मग त्याची फक्त एकदा ओव्हरव्ह्यू बघूया पीपीटीचं सगळ्या स्लाइड्स कव्हर झाल्यात ना आणि मग महत्वाचे अजून काही मुद्दे आहेत ते आपण चर्चा करणार आहोत. पहिल्यापासून घ्यायचं ना माताजी हरिकृष्ण. फक्त एकदा बघूया स्लाइड पुढे 4च्या पुढचे बघूया म्हणजे सगळ्यात कव्हर झाल्यात कारण थोडे पाठी पुढे होते स्लाइड ओके. तो 5वी स्लाइड आहे माताजी. पुढे नेत राहा फक्त बघूया कव्हर झालं. हा हा हे पूर्ण केलेत आपण सगळे मुद्दे आपले झालेत जवळचे पण पंक्तीतलं आपण आचरण हे पण पूर्ण केलेत सगळे मुद्दे. हा इथे बघूया. हा हे पण झाले आपण कशा पद्धतीने हा पुढचं त्याचे छोटे छोटे पॉइंट्स आहेत त्यामुळे हा ऑनलाईन प्रसादनचे पण मुद्दे झालेत आपले. ओके पुढे हे पण पूर्ण केलंय आपण सगळं. हे हे जे आहे हे चित्र जे आहे तर ह्याच्यामध्ये काय दाखवले तर जे मी आता महत्व सांगितलं ना प्रसाद ग्रहण करण्याचं तर आपण इथं म्हणजे जे गोकुळातली जी लीला आहे म्हणजे जेव्हा भगवान जे तर ज्या वेळेला त्यांचा जन्म झाला गोकुळामध्ये आणि त्यानंतर ते यशोदा मैयांच्याकडे म्हणजे वृंदावनला मग त्यावेळेला म्हणजे जे त्यावेळेला त्या त्यांच्या ज्या काही लीला घडल्या गोपीजनांसोबत मथुरेत क्षमाचे मथुरेत त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर यशोदा मैया आणि नंदबाबांसोबत गोपीजनांसोबत त्यांच्या ज्या वेगवेगळ्या ज्या लीला झाल्या तर त्या लीलामध्ये असा उल्लेख आहे की जे भगवान म्हणजे जेव्हा किशोरवयीन रूपामध्ये आले म्हणजे कृष्ण या श्यामसुंदर रूपामध्ये त्यांच्या तर त्यावेळेला ते गोपजनांसोबत काय करायचे सगळेजण शिदोरी आपले सोडून बसायचे म्हणजे गोपाल करायला जायचे ते जंगलामध्ये गायींना घेऊन तर त्यावेळेला म्हणजे आजूबाजूला जीवन होती छोटी छोटी तर तिथे जायचे आणि मग तिथे गोपाल करायचे ते आणि मग दुपारच्या वेळेत आपली शिदोरी मांडून सगळे गोपीजन जे असायचे ते भगवान यांच्या सोबत बसायचे. मग प्रत्येक गोपीजन चित्र पहा सगळ्यांनी खूप सुंदर लिहिलंय तर प्रत्येक गोप म्हणजे जो गोप असायचा तो काय करायचा जो प्रसाद आहे ना आपला तर तो भगवान यांच्या मुखात म्हणजे श्रीमुखात घालायचा पहिला प्रसाद जो आहे पहिला प्रसादाचा जो घास आहे तो आणि त्यानंतर तो खायला सुरुवात करायची म्हणजे ग्रहण करायला स्वतः सुरुवात करायची. मग त्या प्रत्येक वेळी भगवान आपल्याकडे बघतायत असंच त्यांना त्यांचा भाव असायचा आणि ते भगवान म्हणजे प्रत्येकाला भगवान आपल्याकडेच पाहतात अशा स्तरावर म्हणजे ते भावाच्या स्तरावर इतके उच्च म्हणजे स्तरावरचे ते भक्त होते भगवानांचे गोपीजन जे तर प्रत्येक वेळी प्रत्येक गोपी म्हणजे जो गोपीजन आहे म्हणजे गोप आहे त्याला भगवान आपल्याकडेच पाहतात भगवान पहा असं पाहतात असं चित्र आहे ना तर प्रत्येक गोपीजनला भगवान आपल्याकडे पाहतात असं समजून म्हणजे ती लीला होती भगवानाची तर ते प्रत्येकाकडे भगवान पाहतायत असंच त्याला वाटायचं प्रत्येक गोपीजनाला आणि ते पुढचा घास भगवान यांच्याकडे पाहच होता ग्रहण करायचे अशा पद्धतीनं जे आहे ते प्रसाद ग्रहण करायचे तर ह्याच्यावरून आपण काय शिकायचं टेकून मेसेज काय तर आज प्रत्येक वेळी आपण प्रत्येक घासा वेळी
आपण असं भगवानांचं स्मरण करायचं, ह्यासाठी प्रवचन ऐकायचं, भगवानांच्या इष्ट कथा लिहिला ऐकत आपण प्रसाद ग्रहण करायचा. हे जे आपण चर्चेत मुद्दे अभ्यासले ना, त्याचे कारण आहे. आणि गोपीजनांसारखा भाव ठेवायचा प्रत्येक घासासोबत, की भगवान माझ्याकडे पाहतायत, त्यांना मी घास मिळवलाय, त्यांनी ग्रहण केलं आणि त्यांचं उच्चिष्ट मी आता ग्रहण करतोय. आणि आनंदाने त्या रसामध्ये डुंबून आपण प्रसाद ग्रहण करायचा. तर मग ते दैवी स्तरावरचा प्रसाद ग्रहण करण्याची सुद्धा सेवा घडते भगवत चरणी. म्हणजे वितरण करण्याची तर सेवा आपण करूच समर्पित भावने, पण ग्रहण करण्याची सुद्धा सेवा अशा पद्धतीने केली, गोपी जनांसारखा भाव ठेवून करायचा प्रयत्न केला. सर्वश्रेष्ठ भक्त आहेत गोपीजन सगळे भगवानांचे, गोपिका. तर त्यांच्या चरण चिन्हांचं आपण अनुसरण करायचं, तर त्याद्वारे आपल्यावर त्यांची कृपा होत असते. तर हे आपण या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेतलं. स्लाइड झाली ना त्याची, आपण ही पूर्ण केली स्लाइड. बाकी स्लाइड पूर्ण झाल्यात सगळ्या. आता आपण थोडे महत्वाचे मुद्दे आपण काही आहेत ग्रंथातले आणि वेगवेगळ्या स्क्रिप्चर्स मधले, म्हणजे वेगवेगळ्या पुस्तकातले रेफरन्सेस घेतलेले आहेत, तर ते मी थोडक्यात सांगत राहीन, आपण नोट डाऊन करूया. त्याची पीपीटी दिसतीये हरे नाही कृष्ण. म्हणजे हा फोर्थ सेशन आहे ना, म्हणजे फोर्थ सेशनचीच पीपीटी राहते, कारण ह्याच्यातले बरेचसे मुद्दे अजून प्रसादाचं प्रमाण, प्रसादानंतरच काय करायचं, तर हे बरेचसे मुद्दे जे आहेत हे पीपीटी मध्ये नाहीयेत, तर ते मी थोडे सांगेन, ठीक आहे. आणि मग त्यानंतर आपण पुढच्या पीपीटीला जाऊ. तर आता आपण हे अभ्यासलं की गुरूंची उच्छिष्ट खायला म्हणजे किती त्याचं महत्व आहे, म्हणजे आणि हे शास्त्रसंमत आहे बरं का. म्हणजे नारद मुनींची गोष्ट सगळ्यांना माहितीच असेल पहा, की तिथे जे होते तर ते सगळे त्यांच्याकडे साधू संत चातुर्मासात आले होते. तिथे त्यांची आई आणि ते म्हणजे सेवा द्यायची आई तिथे, आणि मग त्यांनी त्यांच्या परवानगीने उच्छिष्ट खाल्लं. त्यामुळे काय झालं, त्यांचं शुद्धीकरण झालं आणि हृदयाची शुद्धी झाली, आणि त्याद्वारे काय झालं, जेव्हा त्यांना पुढचा जन्म मिळाला तर त्यावेळेला म्हणजे ते कुठल्याही गुरुकुलमध्ये किंवा असं कुठं जाऊन त्यांनी ज्ञान नव्हतं ग्रहण केलं, तर म्हणजे त्यांना सगळं ज्ञान जे होतं, तर ते ह्या सगळ्या म्हणजे साधू संतांची सेवा करून त्यांच्याकडून ग्रहण केलं असल्यामुळे म्हणजे त्यांची जी शुद्धी झाली, त्यामुळे त्यांना जन्मतःच ते ज्ञानाने युक्त असे होते. म्हणजे अशा पद्धतीनं नारद मुनींच्यावर भगवानांची कृपा झाली. तर हे साधू संतांचे उच्छिष्ट जे आपण खातो, तर त्याचा महिमा हा असतो, म्हणजे आपल्या गुरूंच्या उच्छिष्टाचं महत्व हे आहे, हे आपण अभ्यासलं. आता तसंच म्हणजे आपण प्रसाद घेताना पण भगवान यांचा आदर करूनच आपण म्हणजे जो आहे तर तो ग्रहण करायचा, हे सगळं आपण अभ्यासलं. मग आता काही महत्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे प्रसाद सेवा म्हणलं की प्रसाद म्हणजे भोग असं नाही समजायचं. मग आता प्रसाद कसा आपण भगवानाच्या मुखामध्ये प्रेमाने घालू, हो की नाही, तर तसंच आपल्या मुखामध्ये पण अशाच पद्धतीने आपण तो घास आहे तो ग्रहण करायचा, म्हणजे गडबडीने असं कचकच आवाज करत वगैरे, तर मग ती इंद्रिय तृप्ती होईल. तर असं नाही ग्रहण करायचं आहे, सन्मानपूर्वक. तो भगवानाच्या म्हणजे प्रसाद आहे आणि तो तितक्याच सन्मानाने आदराने सावकाश आपण खायचा आहे. तर असा प्रसाद आपण ग्रहण करायचा, म्हणजे नीट हाताने पदार्थ उचलून घेऊन तो प्रसाद ग्रहण करायचा आहे. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण करू तेव्हा त्याचं पावित्र्य राहील प्रसादाचं, मग त्याला प्रसाद सेवा म्हणून आपण म्हणतो. प्रसाद सेवा का म्हणायची, तर भगवानाचं उच्छिष्ट म्हणजे भगवान आणि त्यांच्याशी संबंधित कुठली गोष्ट ही अभिन्न आहे, मग भगवान यांचा प्रसाद आणि भगवान सुद्धा अभिन्न आहे. मग तिथे म्हणजे भगवान यांचं उच्छिष्ट आणि भगवान आहे म्हणजे, तर भगवानाची लाळ मिसळे मग त्याच्यामध्ये प्रसादामध्ये, मग भगवान यांचं कुठलाही शरीराचा अवयव आणि भगवान हे अभिन्न आहे, आणि म्हणून त्यांचा तितकाच सन्मान, म्हणजे किती सन्मानपूर्वक आपण घास उचलला पाहिजे पहा, आणि किती सन्मानपूर्वक तोंडात घातला पाहिजे पहा. तर अशा पद्धतीनं आपण प्रसाद ग्रहण करायचा, किंवा इतरांना सुद्धा प्रसाद वाढत असताना आपण अशा पद्धतीनं तो
जो आहे तो सन्मानपूर्वक सर्वांना म्हणजे त्याचं वाटप करायचं किंवा कोणाच्या प्लेटमध्ये पण आपण जे आहे तो प्रसाद वितरित करत असताना अशा पद्धतीनं आपण अत्यंत सन्मानाने तो त्यांना वितरित करायचा आहे. आणि जेव्हा असे प्रयत्न करतो तेव्हा ती प्रसाद सेवा होईल का. म्हणजे सेवा जी आहे या शब्दाचा अर्थ समजून घेऊन प्रत्येक वेळी आपण भक्तिमय प्रेमाने सेवा असं आपल्या जी आहे आपलं अंतर्मन म्हणजे ज्याला चित्त म्हणतो ना तर त्याच्यावर बिंबवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने प्रसाद ग्रहण केला पाहिजे. आता ह्यातले काही महत्वाचे अजून मुद्दे आहेत तर ते मी आपल्याला थोडे थोडे सांगत राहते की ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल. आता प्रसाद जो आहे तर तो घेताना उष्ट्या हाताने म्हणजे आपण इतर भांड्यांना स्पर्श करू नये म्हणजे दुसऱ्यांना वाढायला सांगायचा किंवा स्वतः हात धुवून तो वाढून घ्यायचा. त्यानंतर प्रसाद का तर तो प्रसाद जो आहे तर तो अत्यंत दिव्य स्तरावर आहे आणि आपलं त्यावेळेला वैष्णव म्हणून सत्वगुणी आचरण असलं पाहिजे यासाठी आपण तो आपण ज्या हाताने प्रसाद ग्रहण करतो उजव्या हाताने तर तो आपण त्या हाताने स्पर्श करून तो घेऊ नये. त्यानंतर शक्यतो सूर्योदय सूर्यास्त मध्यरात्र ह्या वेळेला आपण किंवा आपण स्नान नाही केलंय तर त्यावेळेला आपण म्हणजे स्नानाच्या अगोदर अशा पद्धतीनं प्रसाद आपण ग्रहण करू नये. किंवा जोपर्यंत आधी खाल्लेला प्रसाद आपला पचत नाही नीटसा तोपर्यंत पण खाऊ नये. काही लोकांना सवय असते पहा थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खायचं. मग प्रत्येक वेळी म्हणजे ते काय करतात मिळालेला प्रसाद आहे तर तो असा म्हणजे तो थोडा 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 खात राहतात. तर असं नाही करायचं. तर पहिला प्रसाद जो आपण ग्रहण केलेला त्याचं व्यवस्थित पचन झाल्यानंतर आपल्याला म्हणजे त्याचा काही त्रास तर होतच नाही तो दिव्य स्तरावर असतो. पण आपल्या आपल्या ज्या क्षमता आहेत म्हणजे पचनाच्या तर त्याची प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे. म्हणजे अन्न पचन आपल्याला म्हणजे इतकं मी खाऊ शकेन असं आपल्याला माहित असतं म्हणजे अन्न आपण रोजचा जो आहार असतो त्यानुसार तर त्या क्षमतेनुसार आपण पहिल्यांदा ग्रहण केलेलं अन्न जे आहे तर ते व्यवस्थित पचून होण्याआधीच आपण खाऊ नये ही काळजी आपण घ्यायची है ना. म्हणजे कुठलीही गोष्ट आहे तर ती म्हणजे ती अतिरिक्तता होता कामा नये म्हणजे तो एक वेगच आहे आपल्या जिभेचा आणि आपण अभ्यासलाय की जिभेचा वेग आपण आपल्याला जेव्हा नियंत्रित करता येतो म्हणजे मनाचा वेग आहे जिभेचा वेग आहे उदर उपस्थ वेग असे वेगवेगळे इंद्रियांचे जे वेग आहेत ते जेव्हा नियंत्रित करता येते तेव्हा आपण उत्तम शिष्य होऊ. तर हे आपण अभ्यासलंय. तर अशा पद्धतीनं आपण आपले वेग जे आहेत ते संयमित करायचा प्रयत्न केला पाहिजे. मग आता म्हणजे आपण उघड्यावर किंवा पाय पसरून बसलेल्या स्थितीत किंवा मांडीवर ताट घेऊन असं प्रसाद सेवन करू नये. किंवा आयुर्वेदानुसार म्हणजे जमिनीवर जर आपण मांडी घालून म्हणजे जमिनीवर म्हणजे थेट जमिनीवर नाही बसायचं त्याच्यावर आसन ठेवायचं कोणतंही आणि त्यानुसार ते आसन जे आहे त्या आसनावर बसून म्हणजे पूर्वी पाट असायचा बसकर असायचं सतरंजी चटई असं उशाचं म्हणजे किंवा दर्भ म्हणतात तर त्याचं आसन वापरायचे ऋषीमुनी. तर अशा आसनावर बसूनच प्रसाद घ्यायचा. तर त्याद्वारे काय होतं जमिनीवर आपण असं मांडी घालून म्हणजे आपल्या आसनावर बसून प्रसाद ग्रहण केला तर आपल्याला अन्न पचन व्हायला मदत होते. म्हणजे आजकाल डायनिंग टेबलचा कन्सेप्ट आहे पण ही पद्धत कशी चुकीची आहे पहा म्हणजे आणि शास्त्रीय महत्व पण आहे आयुर्वेदिक दृष्ट्या ही मांडी घालून बसून आपण जर प्रसाद ग्रहण केला जमिनीवर म्हणजे मांडी घालून बसून जमिनीवर आसन आधी पांघरायचं आणि मग त्यानंतर त्याच्यावर बसून आपण जर प्रसाद ग्रहण केला तर अन्नपचनाला मदत होते. मग प्रसाद सेवन करण्या अगोदर आपण त्याच्यावर एक म्हणजे आपला कटाक्ष किंवा दृष्टी म्हणतो ना तर ती टाकायची म्हणजे उदाहरण इथे पहा इथे चित्र म्हणून हे चित्र मी माताजींना ठेवायला सांगितलं पीपीटीचं की इथे श्रील प्रभुपादांनी हा जो प्रसाद आहे त्याच्याकडे ते किती प्रेमाने आदराने पाहतायत पहा. तर सुरुवात करण्यापूर्वी या प्रसादावर एक कटाक्ष म्हणजे प्रेमळ कटाक्ष हा भगवानांचं उच्चिष्ट आहे गुरूंचं माझे उच्चिष्ट आहे असं प्रेमाने पाहायचं असं कटाक्ष किंवा दृष्टी म्हणतो पूर्ण पानावर अशी आपण फिरवायची आणि मग सन्मानपूर्वक म्हणजे पाहायचं त्या प्रसादाकडे प्रेमळ नजरेने आणि त्यानंतर आपण तो प्रसाद ग्रहण करायला सुरुवात करायची. म्हणजे किती बारकावे आहेत पहा म्हणजे आपण किती तमोगुणी कृती करत असतो म्हणजे टिक्केचा भाग म्हणून नाही पण सगळ्यांनी आठवूया पटकन प्लेट घेतली मग पटपट त्याच्यात सगळं भूक कधी एकदा भगवानांना अर्पण करून होतोय आणि कधी एकदा आपल्या प्लेटमध्ये येतोय आणि कधी एकदम
आपण खातो असं होतं आपलं घाई गडबडीत. पण म्हणजे त्या किती तमोगुणी कृती आहेत आणि प्रसाद किती सात्विक आणि दिव्य स्तरावर आहेत आणि तो कसा ग्रहण केला पाहिजे याचे किती बारकावे आहेत ना. अशा पद्धतीने आपण जेव्हा प्रयत्न करायला लागतो तेव्हा ते वैष्णव सदाचाराचं पालन असतं. मग हे गुण अंगी बाणवणं आणि स्वतःच्याच अंगी नाही बाणवायचं, तर आपण जेव्हा सेवा करत असतो तर वैष्णव सेवेमध्ये पण हे आचरण दिसलं पाहिजे. तर असं जेव्हा प्रयत्न आपण करतो तेव्हा ती आपली तपस्या आहे. मग भक्तीमध्ये काय सांगते, सगळे शास्त्र काय सांगतात, सगळे गुरु काय सांगतात, आपली तपस्या जी आहे तर ती आपल्याला वाढवली पाहिजे. मग ती तपस्या म्हणजेच काय, भक्तिमय प्रेम सेवा, म्हणजे सेवेचं स्तर जेव्हा वाढवतो आपण तेव्हा ती आपोआप तपस्या बनते. अशा पद्धतीने आपले प्रयत्न झाले पाहिजे. आता आपण पुढचं सूत्र अभ्यासूया की आता भगवान यांची म्हणजे आता आपण पाहिला तो आदरपूर्वक सन्मानपूर्वक प्रसाद, मग ती भगवान यांची कृपा आहे आपल्यावर हे समजून आपण त्याचं सेवन करायचं. म्हणजे भगवान यांची केवढी कृपा आहे की त्यांचं उच्छिष्ट मला खायला मिळतंय, अशा पद्धतीने आपण त्याचं सेवन करायचं. मग प्रसाद आता तो ताटात घेता म्हणजे घेतो आपण, तर त्याच्या शेजारी तसं थुंकू नये. काही लोकांना सवय असते आपण पाहिलं की तोंडात काही आलं किंवा तर किंवा काही तिखट लागलं एखादा किंवा ठसका लागला तर तो पदार्थ जो आहे तोंडाचा तो साईडलाच म्हणजे असं थुंकून तिथेच ठेवतात ताटाच्या साईडला किंवा त्या प्लेटच्या साईडला. तर अशा पद्धतीने आपण म्हणजे करू नये. तर हे काय आहे, वैष्णव शिष्टाचार नाही आहेत. म्हणजे एक वैष्णव काय करेल तर तो व्यवस्थित म्हणजे तो काही ठसका लागला किंवा असं काही पदार्थाला तर तो जो आहे पदार्थ व्यवस्थित हाताने बाजूला घेईल आणि जे आहे ते एखादं ताट म्हणजे छोटं ताट म्हणा किंवा वाटी असं काहीतरी मागवेल जर शक्य असेल तर, किंवा वैष्णवांना प्रणाम करून उठेल आणि पटकन जाऊन तोंड स्वच्छ करून येईल. म्हणजे अशा पद्धतीचं खूप सौम्य असं आपलं वर्तन असलं पाहिजे. का वैष्णवला अनुसरून म्हणजे वैष्णव जे जीवन आहे त्याला अनुसरून त्याचं वर्तन असलं पाहिजे त्या त्या परिस्थितीजन्य. तर अशा पद्धतीचं आपलं आचरण जे आहे तर ते आपल्याला काय करतं, तर अशा जेवढ्या कृती आपण सत्वगुणी करू तेवढं आपल्याला हळूहळू आपली शुद्धीकरणाची प्रक्रिया जी आहे ती वाढत जाते आणि आपण शुद्ध सत्वगुणाच्या स्तरावर जातो. की भगवान कसं शुद्ध सत्व किंवा विशुद्ध सत्व म्हटलं त्यांना, भगवान यांना परमपवित्र आहेत. तर त्यासाठी म्हणजे भगवान यांची सेवा करायला आपण त्यासाठी पात्र होत जातो. थोडक्यात म्हणजे आपण शुद्ध होत जातो आणि यासाठी अशा सत्वगुणी कृती आपण करणं आवश्यक आहे. रस्त्यावरून चालताना, कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीत जाताना किंवा प्रवासात जिथे इतर लोकांची नजर आपल्यावर असेल अशा ठिकाणी आपण प्रसाद घेऊ नये. म्हणजे प्रवासात आहोत आपण किंवा रस्त्यावरून चालतोय मग तिथे आपण असं काही लोकांना खात खात जायची सवय असते पहा. म्हणजे तर अशा पद्धतीने आपण प्रसाद ग्रहण करू नये. म्हणजे भगवानांचं उच्छिष्ट असेल किंवा मिरवणुकीत जात असतो आपण, मग तिथे इतर पण लोक म्हणजे जे अभक्त आहेत, कर्मी आहेत, म्हणजे असे सगळे पाहत असतात. तर अशा ठिकाणी लोकांची आपल्यावर नजर पडेल अशा ठिकाणी आपण प्रसाद घेणे, जसं पब्लिक प्लेसमध्ये जिथे अनोळखी व्यक्ती आहेत अशा ठिकाणी प्रसाद घेणे. हा, प्रसाद शक्यतो आपण एकांतात किंवा जिथे आसपास ते भक्तच असतील प्रसाद घेत असतील अशा ठिकाणी घ्यावा, निश्चित ग्रहण करावं. इतर भक्तांसोबत आपण ग्रहण करावं. पण अनोळखी व्यक्ती, अभक्त असतील, इतर प्रकारचे व्यक्ती असतील तर म्हणजे जे भक्तीमध्ये नाहीत किंवा रस्त्यावरून जाताना तर अनेक लोकांना आपण पाहतो, मग अशा वेळी आपण प्रसाद ग्रहण करू नये. म्हणजे ही तमोगुणी कृत्य आहे आणि यासाठी ही टाळावी. म्हणजे आता आपल्याला प्रवासात बऱ्याचदा ट्रेनचा प्रवास असेल वगैरे तर शक्य होत नाही, म्हणजे प्रत्येकाला कसं सीट मिळते. पण तिथे देखील आपण कसा प्रयत्न करायचा की आपला जो डबा आहे किंवा आपलं जे म्हणजे प्रसादाची पिशवी आहे तर त्यातून हळूहळू घास काढून आपण तो खायचा की जेणेकरून सगळ्यांची आपल्यावर नजर पडू नये. म्हणजे अशा आपण छोट्या छोट्या ज्या आहेत काळजी घेऊ शकतो की ज्याद्वारे इतर अनोळखी व्यक्तींची त्याच्यावर नजर पडू नये. म्हणजे की प्रत्येक व्यक्तीला म्हणजे हे काय म्हणजे जिथे बसणार आहे की हे खात आहेत असं समजेल किंवा तो प्रसाद ग्रहण करतात. अशा पद्धतीनं आपलं जे आहे तर त्या हालचाल किंवा आचरण असू नये. म्हणजे अत्यंत सौम्य आणि आपण जसं म्हणतो ना की अत्यंत शांतपणे अशा पद्धतीने आपण प्रसाद ग्रहण करावं. तर असा आपण प्रयत्नांचा भाग करू शकतो. मग आता खाण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी नियम आहेत.
खाताना किंवा पिताना त्रासदायक आवाज करू नये. म्हणजे असं पाणी पिताना पण असं घट घट असे म्हणजे असे मोठे मोठे घोट पाण्याचे काही जणांना घ्यायची सवय असते पहा. आणि काही लोकांना अशीच सवय असते, म्हणजे फुलपात्र आणि तांब्या असते, तर तांब्यानेच डिरेक्ट असं म्हणजे तांब्यानेच असं तोंडात वरून ओतून पाणी पितात असं, आणि त्याचा मग घट घट असा आवाज येतो ना प्रत्येक पाण्याच्या घोटाचा. तर अशा पद्धतीनं आपण पाणी पिताना म्हणजे आवाज करू नये. किंवा खाताना सुद्धा म्हणजे काही लोकांना असे पदार्थ तोंडाने आवाज करून खायची सवय असते ना, किंवा बोलत बोलत खाल्ल्यामुळे आवाज निर्माण होतात. असं खाताना आपण बोलत अशा पद्धतीने आवाज करत, म्हणजे की ज्याचा इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने ते म्हणजे प्रसाद ग्रहण करू नये. किंवा प्रसादाच्या चवीबद्दल, आता समजा एखादा प्रसाद एखाद्या मंदिरातल्या माताजींनी बनवला, पण काय होतं त्यांना इतक्या सेवा असतात, खूप गडबड असते, आणि वेळेत प्रसाद भगवानांना प्रसाद म्हणजे बनवताना भगवान म्हणजे ह्यांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून काही वेळा होता आपण सगळेजण कसे आहोत, म्हणजे भगवानांचे जे सुपुत्र सुपुत्री आहोत, आणि आपल्यामध्ये सगळे दोष त्रुटी आहेत, तर तिथंच आहोत आपण जीवात्म्याने, आपण शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जातो. मग त्रुटी दोष आपल्या सेवेमध्ये राहू शकतात. मग त्यामुळे एखाद्या पदार्थामध्ये काही वेळा मीठ कमी पडतं, काही वेळा म्हणजे एखाद्या पदार्थामध्ये काही त्रुटी राहतात. मग त्यावर त्याच्या चवीबद्दल आपण दोष नाही काढायचा, तो भगवत प्रसाद आहे. मग जे आहे ते दैवी नियोजन आहे, भगवान यांच्यासाठी, भगवान यांच्या इच्छेनं जे घडले ते. मग तर अशा पद्धतीनं ते आपण घेतलं पाहिजे, आणि त्याच्यावर टीका करू नये आपण, त्याच्या चवीमध्ये दोष काढू नये. पण भगवानांचं ते उच्छिष्ट आहे, आणि भगवानांच्या नियोजनानुसार त्यांना जसं हवंय तशा पद्धतीने राधाराणींनी तो बनवलेला असतो आपल्या माध्यमातून. आणि भगवान यांच्यासाठी ती सेवा करून घेतलेली असते. त्यामुळे त्याच्या म्हणजे भगवान यांचा प्रसाद जो आहे, जो भगवान यांनी ग्रहण केलेला असतो, भले त्याच्यात भौतिक स्तरावर मीठ तिखट जे काही असेल कमी पडलेलं पण असेल, पण जेव्हा भगवान ग्रहण करतात तेव्हा कुठलीही त्रुटीयुक्त गोष्ट असते ते त्रुटी रहित, दोषयुक्त गोष्ट दोष रहित होऊन जाते. आणि म्हणजे आध्यात्मिक स्तर त्याचा असा असतो, आणि म्हणून त्याच्यावर आपण दोष काढू नये किंवा टीका करू नये. तर हा भाग सगळ्यांनी लक्षात ठेवूया. तर ही काळजी आपण घेऊया. मग आता आपल्या उजव्या हाताच्या 5 बोटांचा प्रसाद खाण्यासाठी उपयोग करायचा. आता सगळ्यांनी लक्षात ठेवूया, मी दाखवते कृती करून सगळ्यांना. आवाज पोचतोय ना माझ्या सर्वांना? हरे कृष्ण. तर आता 5 बोटांनी हो माताजी, आवाज येतोय तुमचा येते ना व्यवस्थित येतोय. त्याची. हम्म, हम्म. तर 5 बोटांनी प्रसाद खायचा आहे आपल्या. म्हणजे आता समजा रोटी किंवा चपाती असेल तर त्याचा तुकडा बोटांनीच मोडून खायचा. ते इकडे टच नाही झाला पाहिजे, इथे त्याचा स्पर्श नाही झाला पाहिजे, बोटांनीच मोडून खायचा. भाजीला लावून खायचंय, किंवा वेगवेगळ्या थोड्याशा पातळ भाज्या म्हणजे आहेत, किंवा कोरड्या भाज्या, आता आपण पाहिलेत कसे पदार्थ आपण पानामध्ये जे आहेत ते मांडतो. मग त्यांना लावून खाताना सुद्धा बोटांनीच तो तुकडा त्या भाजीला लावून आपल्या तोंडात गेला पाहिजे. आपला हा भाग तोंडाला टच नाही झाला पाहिजे हा. आणि त्या भाजीला किंवा त्या म्हणजे जे काही पदार्थ आहेत, पोळी भाजी चटणी म्हणजे कोशिंबीर सगळे जे काही आपण पानात वाटतो, त्याला आपला हा भाग टच नाही झाला पाहिजे, तळवा हा टच नाही झाला पाहिजे, याचा स्पर्श नाही झाला पाहिजे ह्या भागाचा. सगळ्यांनी लक्षात ठेवूया. अशा पद्धतीने जो आहे तर तो आपण प्रसाद ग्रहण करताना सुद्धा काळजी घ्यायची. मग आता बोटाने म्हणजे आपण खातो तर त्यावेळेला काय होतं, तर आपलं जे पचन म्हणजे आहे तर ती क्रिया जी असते, म्हणजे पचनाची जी क्रिया असते ना, ते बोटाचा जो स्पर्श असतो की नाही, तर आपण असं प्रसाद घेऊन असं ग्रहण म्हणजे करतो ना तेव्हा, तर ती आपली सुरुवात काय होते, आपण बोटांनी जिभेवर ठेवतो म्हणजे तोंडात ढकलतो प्रसाद, तो जो प्रसादाचा घास आहे तो. तर तिथून ती सुरुवात होते सूक्ष्म स्तरावर, आणि हे सगळे दाबबिंदू आहेत बोटांचे जे आहेत ना, हे म्हणजे अग्रभाग आहेत. तर आपण ॲक्युप्रेशर पॉइंट्स म्हणू शकतो याला थोडक्यात, वैज्ञानिक स्तरावर गेलो तर. त्यामुळं त्या क्रियेमध्ये बोटांनी खाणं महत्वाचं आहे, म्हणजे पचनामध्ये त्याचा सहभाग का महत्वाचा आहे, तर तो बोटांनी जो ठराविक दाब दिला जातो आणि त्यानुसार तो प्रसाद ग्रहण केला जातो. आणि कुठून सुरुवात होते, तर त्या बोटांनी आपल्या जिभेवर आपण किंवा तोंडात ढकलतो तो प्रसाद, आणि मग चावून दातांनी असं म्हणजे तो खातो प्रसाद. ती पचनाची क्रिया तिथून सुरू होत असते. म्हणजे पचन होण्याची, आणि सूक्ष्म स्तरावर. आणि त्यामुळे शरीराच्या इतर भागास म्हणजे असा पदार्थ आपण जेव्हा खात असतो
तोंडामध्ये ढकलून बोटांनी, त्यावेळेला आपला डावा हात इकडे इकडे तोंडाशी संबंधित लागू नये कुठे. तर का, तर म्हणजे उजव्या हाताने म्हणजे आपण ती जी आहे ती खाण्याची जी आहे प्रक्रिया करत असतो. मग त्यावेळेला आपला डावा जो हात आहे तो म्हणजे शरीराच्या इतर भागाला स्पर्श करण्यासाठी वापरावा आणि त्याचबरोबर इकडे इकडे पण कुठे तोंडाच्या डावा हात लागला तर उजव्याच हाताने आपण जो आहे तो प्रसाद ग्रहण करावा. तर याचं शास्त्रीय महत्व आहे. इथं जे दाबबिंदू असतात उजव्या हातावर आणि नसाशी संबंधित त्यासाठी उजवा हात आहे तो वापरायचा. म्हणजे आता खूप खोलात जायला नको, पण सगळ्यांना लक्षात येईल की आपण उजव्या हाताचा वापर करायला हवा. डावा हात केवळ आपल्याला पिण्याचा म्हणजे पाणी पिण्याचा जो पेला आहे किंवा तो ग्लास फुलपात्र आहे तर ते उचलण्यासाठीच करायचं. आणि मग घेतल्यानंतर काय करायचं, आपण जर पंक्तीमध्ये जेवत असू तर त्याला तोंड लावून पिण्याचा भाग आपण टाळायचा. म्हणजे पेल्याला तोंड लावून पितो तर तशा पद्धतीनं आपण पंक्तीमध्ये असू किंवा मंदिरात प्रसाद ग्रहण करत असू किंवा एखाद्या भक्तांच्या घरी असू तर तोंड लावून पिण्याचा भाग शक्यतो करायचा नाही. आणि पाणी पिल्यानंतर काय करायचं, म्हणजे आपण पाणी पितो मग त्यानंतर काय करायचं, म्हणजे आपलं सगळं भोजन ग्रहण करून झालं, प्रसाद ग्रहण करून झालं, त्यानंतर आपले हात स्वच्छ धुवायचे आणि उजव्या हातात म्हणजे आपण जेव्हा जेवत असतो म्हणजे प्रसाद ग्रहण करत असतो थोडक्यात, तर त्यावेळेला आता एखादा खाद्यपदार्थ आहे तर त्याचा तुकडा मोडायचा आहे. म्हणजे आता रोटी आहे तर त्याचा तुकडा करायचा, तर त्यासाठी आपण डाव्या हाताचा वापर नाही करायचा तो तुकडा तोडण्यासाठी. म्हणजे काही लोकांना असं सवय असते पहा, असे दोन हातांनी देतात ना अशी तोडतात रोटी, तसं नाही. उजव्याच हाताच्या बोटांनी म्हणजे उजव्या हाताच्या बोटांनी हे तुकडा तोडण्यासाठी ह्या दोन बोटांचा वापर करत असतो आपण करतो. तर उरलेल्या बोटांनी खालच्या म्हणजे रोटीचा जो तोडण्याचा भाग असतो खालचा भाग त्याच्यावर जोर थोडासा देऊन दाब देऊन आपण तुकडा अलगद तोडायचा. म्हणजे त्याद्वारे काय होत असतं, तर त्या पदार्था म्हणजे तो जो पदार्थ आहे तर त्याच्यामध्ये हे प्रेशर पॉइंट्स आहेत. तर म्हणजे तिथे एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो आपण असा निर्माण होत असतो शास्त्रीय भाषेत. खूप शास्त्रीय भाषेत जायला नको, आपण आध्यात्मिक स्तरावर त्याचा कसा उपयोग होतो हे जास्त समजणं योग्य राहील. तर त्यासाठी आपण काय करायचं, तर तो जो तुकडा आहे तर तो आपण उजव्या हाताच्या बोटांनी जो आहे तर तो तोडून घास निर्माण करायचा, म्हणजे घास तयार करायचा आणि मग तो आपण तोंडामध्ये घ्यायचा. अशा पद्धतीने आपण प्रयत्न करायचा. म्हणजे किती महत्व आहे पहा उजव्या हाताने प्रसाद ग्रहण करण्यासाठी. प्रसाद कसा पाहिजे, तर समतोल प्रमाणात म्हणजे आपण समतोल आहार घेतला पाहिजे, म्हणजे सगळ्या चवी असल्या पाहिजे. आणि दिवसातील ठराविक वेळेस म्हणजे काय की साधारण दुपारी 1 पूर्वी भगवान यांचं प्रसाद भगवान कसं यांना प्रसाद आपण कसं म्हणजे जो आहे तर तो ग्रहण करण्यासाठी ठेवतो. तर 1 पूर्वी भगवान यांना दुपारचं जेवण आपण म्हणजे जे आहे तर ते देत असतो. म्हणजे काय भगवान जे आहे तर यांचा भोग जो आपण दाखवतो भगवानांना किंवा त्यांना नैवेद्य दाखवतो किंवा भोग अर्पण करतो, तर तो जो आहे तर दुपारी 1 पूर्वी आपण जे आहे भगवानांना तो प्रसाद म्हणून आपण समर्पित करतो. मग भगवान यांनी प्रसाद जो आहे तर तो ग्रहण केल्यानंतर लगेचच आपण म्हणजे काय केलं पाहिजे, त्यांचं ग्रहण झाल्यानंतर मग आपण म्हणजे त्या वेळेतच म्हणजे ती वेळ पाळली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण प्रसाद ग्रहण करावं. म्हणजे 2 नंतर 3 नंतर अशा पद्धतीने म्हणजे खूप उशिरा प्रसाद ग्रहण करू नये. म्हणजे असं दिवसातील ठराविक वेळा जशा भगवंतांच्या वेळा आहेत त्यानुसार आपल्या देखील त्याला अनुरूप वेळा असाव्यात. म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रसाद ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा. किंवा रात्री भगवान जे आहेत ते त्यांना 7 वाजता जो भोग आपण समर्पित करतो संध्याकाळचा जो भोग आहे मग 7:30 पर्यंत भगवानांचा प्रसाद ग्रहण करून होतो. मग 7:30 पावणे 8 नंतर आपण प्रसाद ग्रहण करायला हरकत नाही. म्हणजे भगवानांचं शयन होण्यापूर्वी आपण प्रसाद ग्रहण करायचा आणि भगवानांना शयन करून आपण जे आहे ते प्रसाद म्हणजे जर पाठोपाठ सेवा असते तर त्यांना शयन करून मग आपण प्रसाद ग्रहण केला तरी चालतात. जर कोणी मंदिर सेवेमध्ये असतील किंवा घरात कोणाकडे अर्चविग्रह असतात, मग जर शक्य असेल म्हणजे फोटोच्या स्वरूपात अर्चविग्रह असतील तर भगवान यांना जे आहे तो प्रसाद भगवानांचं ग्रहण करून झाल्यानंतर मग आपण तो ग्रहण केला आणि त्यानंतर भगवान यांना शयन करून
म्हणजे अल्टर जे आहे त्याचा पडदा जो आहे तो बंद केला, अशा पद्धतीने केलं तरी चालेल. किंवा ज्यांच्याकडे अर्चवेगळे असतात किंवा जे मंदिर सेवेमध्ये असतात त्यांनी सगळ्या कृती करून झाल्यानंतर मग म्हणजे भगवानाचं शयन झाल्यानंतर म्हणजे त्या त्या परिस्थितीनुसार मग प्रसाद ग्रहण करण्याचा भाग पुजारी वगैरे करतात. तर असं देखील म्हणजे वेळेचं जे आहे तर ते नियोजन आपलं असलं पाहिजे. मग प्रमाणापेक्षा जास्त खाणं रोगाला आमंत्रण देणं आहे. त्यामुळे अत्याहार, अयोग्य पदार्थ हे आरोग्याबरोबर आपल्या आध्यात्मिक प्रगतीला सुद्धा म्हणजे कसे असतात, हानिकारक असतात. अत्याहार प्रयासचे आपण श्लोक अभ्यासलाय. तर त्यामुळे कुठली गोष्टीचा अतिरेक नाही झाला पाहिजे. आणि प्रत्येकानं कसं खायचं पहा, त्याचं पण प्रमाण आहे, सगळ्यांनी लिहून घेतलं तर पोटाचा अर्धा भाग अन्न गेलं पाहिजे आपल्या शरीरामध्ये. एक चतुर्थांश भाग पाणी असलं पाहिजे. आणि आपल्या शरीरामध्ये एक चतुर्थांश भाग हवा असली पाहिजे. मग हवा आणि पाणी आपल्या शरीरामध्ये असतच. म्हणजे ते सदैव उपस्थित असतं, पण त्याचं प्रमाण व्यवस्थितच राहिलं पाहिजे, है ना. मग यासाठी आपण असं अन्न ग्रहण करायचं की ज्यामुळं आपल्या पोटाचा अर्ध्या भागात अन्न, एक चतुर्थांश भाग पाणी आणि एक चतुर्थांश भाग हवा राहील. म्हणजे काय, 4 घास कमी. पूर्वीचे लोक जे सांगायचे ना आपल्याला, की आपले जे घरातले वडीलधारी लोक असायचे किंवा आपल्या आजी वगैरे आपल्याला सांगायचे बघा, 4 घास कमी जेवावेत प्रत्येक वेळी. मग त्यामुळे हा समतोल राखला जातो. तर सगळ्यांनी हा भाग लक्षात ठेवा. म्हणजे अगदी पोट तुडुंब भरेपर्यंत प्रसाद, म्हणजे जरी प्रसाद असेल तरी त्याचं योग्य प्रमाणात आपण सेवन केलं पाहिजे. भगवत प्रसाद आहे म्हणून पूर्ण म्हणजे जे काही पातेल आहे त्याच्यातली सगळीच खीर पिऊन टाकली तर असं चालेल का? तर बिलकुल नाही. यासाठी योग्य प्रमाणात आणि समतोल आहारच आपण घेतला पाहिजे. मग आहारावर नियंत्रण ठेवल्यानं काय होतं, जिभेवर नियंत्रण येतं आणि परिणाम काय होतं, आपल्या इंद्रियावर ताबा येतो. म्हणजे आपण अभ्यासलं असेल पहा ईशोपनिषदमध्ये, तर की ज्या वेळेला आहारावर आपण नियंत्रण ठेवतो, तर त्यावेळेला दोन्हीकडे त्याचा उल्लेख आहे. उपदेशामृत मध्ये हे इन्स्ट्रक्शन्स आहेत. तर बऱ्याचदा शिल प्रभुपादांच्या सगळ्या बुक्स मध्ये हे वारंवार हे उल्लेख येतात की जेव्हा आपल्या जिभेवर नियंत्रण येतं, म्हणजे जेव्हा आपल्या जिभेवर नियंत्रण येतं, तर त्यावेळेला आपल्या इंद्रियांवरती ताबा येतो. म्हणजे काय, की जीभ म्हणजे आपलं म्हणजे वाणी म्हणजे जीभ, त्यानंतर म्हणजे श्रीमुखामध्ये आपल्या काय असतं, म्हणजे श्रीमुखातून वाणी आणि जिभेनं काय करतो आपण, बोलतो पण आणि अन्नपदार्थ खातो, बरोबर. म्हणजे त्याचबरोबर म्हणजे वाणी, त्यानंतर आपलं उदर म्हणजे पोट, तर ते ग्रहण करतं सगळे अन्नपदार्थ. आणि त्याचबरोबर आपली जननेंद्रिय, तर ती एकाच म्हणजे एकाच अक्षामध्ये, एकाच थोडक्यात रेखेमध्ये म्हणजे किंवा एकाच रेषेमध्ये असतं. तर त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण जिभेवर नियंत्रण आणतो ते आपलं आपोआपच आपले बोट आणि जननेंद्रिय म्हणजे इतर जे इंद्रिय आहेत त्यांचे जे वेग आहेत ते नियंत्रित होतात. आणि यासाठी आपण जिभेच्या माध्यमातून काय चाखायचंय हे ठरवलं पाहिजे. म्हणजे आपण फास्ट फूड, कुठलं तरी बाहेरचं फूड, जंक फूड असं म्हणजे असं जर ग्रहण केलं तर त्यामुळे काय होईल, तो तमोगुणी रजोगुणी असे आहार जर आपण ग्रहण केले तर त्यामुळं त्याचे परिणाम आपल्या इंद्रियावर होत असतात. आणि त्यामुळे काय होईल, तर आपल्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा वाढतील. पण आपण जर सात्विक असा आहार ग्रहण केला किंवा दैवी भगवानांचं जे प्रसाद ग्रहण केला, तर त्याद्वारे काय होईल, तर आपण भगवत सेवेमध्ये आपली इंद्रिय जी आहे ती समर्पित करू. म्हणजे आपल्यामधल्या आसक्ती कमी होतील, म्हणजे आपली इंद्रिय तृप्तीची इच्छा किंवा भोग करण्याची वृत्ती कमी होतील आणि आपली इंद्रिय संयमित होतील आणि ती भगवत सेवेमध्ये समर्पित होतील. आणि यासाठी आपण जे आहे तर आहार आपला नियंत्रित ठेवला पाहिजे. म्हणजे जिभेचं नियंत्रण इतर इंद्रियांचं म्हणजे नियंत्रण करायला कसं मदत करतं हे आपण त्यातून अभ्यासलं. आता प्रसादानंतर आपण उठल्याच्या वेळेला प्रेमध्वनी उच्चारून उठावे हे आपण अभ्यासलं. मग त्यावेळेला आपल्याला प्रेमध्वनी जे आहे तर ते कोणते आपण उच्चारू शकतो, तर जय जय श्री राधे किंवा जय जय श्री राधे श्याम, अशा पद्धतीने ते उच्चारले. मग प्रसाद झाल्यावर किंवा ग्रहण केल्यावर किंवा करण्यापूर्वी भगवानांच्या स्तुत्यात प्रार्थना किंवा श्लोक ते आपण अभ्यासला की भगवत प्रसाद ग्रहण करत असताना कुठला श्लोक म्हणायचा ते अभ्यासलंय. मग प्रसाद ग्रहण करून झाल्यावर आपण प्रेमध्वनीचं उच्चारण करायचं आणि सुरुवातीला पण प्रेमध्वनीचं उच्चारण करतात. अशा पद्धतीने आपण जे आहेत तर ते प्रसादानंतर उठताना
म्हणजे काय करायचं तर ह्या सगळ्या कृती करायच्या. मग प्रसाद सेवन करत असताना काय करायचं आपण, तर आपला प्रसाद सेवन करून झाल्यानंतर पहिल्यांदा वरिष्ठांना उठण्याची संधी द्यायची आणि वरिष्ठांच्या अनुमतीनं काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या आधी प्रसाद ग्रहण करून पंक्तीतून उठू शकतो. मग प्रसादानंतर आपले तात्काळ म्हणजे प्रसाद ग्रहण केल्यानंतर आपण तात्काळ आपले हात स्वच्छ धुवायचे, शक्य असल्यास पायही धुवावे. आणि प्रसादानंतर लगेच विश्रांती म्हणजे लगेच जाऊन झोपायचं नाही. शयन कक्षामध्ये जाऊन झोपलं असं नाही, किंवा अति कष्टाचं कुठलंही काम देखील करायचं नाही. म्हणून पूर्वी शतपावली करायचे पहा. तर अशा पद्धतीने आपण काळजी घ्यायची. मग आता जी मनाची शांतता आहे ती आपण प्रसाद घेताना भगवान यांना आठवून त्यांच्या नामस्मरण करून म्हणजे नामजप करत किंवा कृष्णकथा श्रवण करत अशा पद्धतीने ठेवली तर ती म्हणजे जी शांतता आपण तेव्हा ठेवतो तशीच नंतर पण ठेवायची. म्हणजे आणि मग हे सगळं झाल्यानंतर म्हणजे प्रसाद सेवन करून झालं की गप्पा मारायला सुरुवात केली असं नाही करायचं. तसंच वातावरण ठेवायचं शांत आणि संयमी. आणि प्रसाद ग्रहण करून झाल्यानंतर बसलेली जागा सुद्धा आपण जिथे प्लेट ठेवली ती जागा सुद्धा स्वच्छ करायची. अशा पद्धतीने आपण काळजी घेणं अपेक्षित आहे. मग इथे आता आपला हा जो प्रसाद वितरण आहे किंवा प्रसाद सेवा जर आहे तर हे सगळं आपलं आता अभ्यास करून संपलंय. कोणाला काही शंका असतील ह्याच्यावर तर विचारूया. हरे कृष्ण. कोणाला काही भाग समजला नाही किंवा लक्षात आला नाही असं असेल तर विचारूया. हा, अजून ह्या स्लाइड्स मधले आपलं पुढचं सेशन पूर्वी ह्यातल्या चैतन्य महाप्रभूंची लीला जी आहे तर त्याचे स्लाइड आपली राहिली अभ्यास करायची, तर ती आपण अभ्यास करूया. ह्याच्यातलीच आहे. मग ती चैतन्य महाप्रभूंच्या लीलाची ह्याच पीपीटी मधली आपण, कारण ओळीनं हे जी सूत्र आहेत ती आपण अभ्यासली प्रसाद वितरणाची. त्याच्यातली चैतन्य महाप्रभूंच्या वेगवेगळ्या लीलांची स्लाइड आहे पहा, तिसरी किंवा चौथी आहे. हे वेशभूषेच आहे. मग त्याची जुनाच पीपीटी करायला लागेल कारण त्यातली आपली स्लाइड ती पूर्ण नाही झाली. प्रसाद वितरण म्हणजे प्रसाद सेवेमध्येच चैतन्य महाप्रभूंच्या ज्या लीला आहेत वेगवेगळ्या तर त्याचे संदर्भ आहेत, तर ते अभ्यासूया. म्हणजे आता प्रसाद ग्रहण करण्यातली वेगवेगळी सूत्र आपल्याला समजली किंवा वितरित करण्यातली प्रसाद सेवेतली, तर त्यामुळे त्या लीलाच्या जे कथा आहे त्या सर्वांना नीट समजू येतील. शांतजी, तो जुनाच पीपीटी ठेवा. त्याच्यातला आपल्याला चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचे जे ते पॉइंट्स आहेत तर त्यात ती प्रत्येक एक लीला आहे ती अभ्यासायची. नंबरची स्लाइड आहे पहा. किती नंबरची माताची? 8 नंबरची स्लाइड आहे पहा. 3 का 4? नाही, आपला चौथा सेशन जो आहे ना प्रसाद वितरणचा त्याच्यातलीच 8 नंबरची स्लाइड आहे. हा माताजी 8 नंबरची स्लाइड. हा, ह्या पीपीटी मध्ये ना एकाधिक खूप मुद्दे आहेत आणि ते एकमेकावर फार अवलंबून आहेत. थोडासा प्रसाद वितरणाचा पीपीटी आहे हा खूप त्याला डेप्थ असलेला आहे, स्लाइड्स कमी असतील तरी.
आणि ते योग्य त्याचं सांगड घालूनच ते म्हणजे लक्षात येईल सगळ्यांना असंच आहे. तर आपण तो अभ्यासूया. आता म्हणजे 8 नंबरची स्लाइड आहे ती. त्याची 8 नंबरचीच केलेली आहे. मग त्याची स्क्रीनला काहीच नाही दिसत आहे. हम्म. हा, ही दिसते सगळ्यांना स्लाइड? हरे कृष्ण. आता ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. खूप सुंदर सुंदर लीला आहेत. हा, तर आता सगळ्यात पहिली जी लीला आहे तर ती काय आहे की जे निमाई पंडित आहेत तर त्यांनी 20 संन्यासींना जो आहे तर तो प्रसाद जो आहे तर म्हणजे त्यांना संन्यासींना तो प्रसाद वाढला. तर अशा पद्धतीने त्यांनी ती सेवा केली. आता निमाई पंडित म्हणजे चैतन्य महाप्रभू, सगळ्यांना लक्षात आलं असेल. आता ही जी लीला आहे ती आदी लीला म्हणजे चैतन्य चरितामृत मधला आदी लीला जो ग्रंथ आहे तर त्याचा 7व्या अध्यायातली लीला आहे. तर तिथे म्हणजे काय वर्णन आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर चैतन्य महाप्रभू यांनी जेव्हा संन्यास घेतला तर त्यानंतर ते वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देत होते. मग त्या वेळेला ते वाराणसी म्हणजे काशीला गेले. मग तिथं त्यांनी काय केलं की तिथं त्यांची भेट म्हणजे त्यांचा संपर्क असे खूप म्हणजे खूप म्हणजे असे खूप आपण म्हणतो ना मुरलेले असे म्हणजे खूप एकदम उच्च कोटीचे असे मायावादी संन्यासी यांच्याशी आला. एकदम म्हणजे ते वयाने पण असे ज्येष्ठ असणारे असे पण होते त्याच्यात आणि वर्षानुवर्ष म्हणजे ते मायावादाचा प्रचार प्रसार करणारे असे होते ते संन्यासी. मग आणि मग त्यापैकी त्या मायावादी संन्यासींपैकी म्हणजे सगळ्यात जे तिथले प्रमुख होते त्यांचं नाव होतं प्रकाशानंद सरस्वती. मग त्यांनी जेव्हा हे पाहिलं चैतन्य महाप्रभूंचं संकीर्तन तर तेव्हा ते काय म्हणाले की हे संन्यासी तर आहेत म्हणजे संन्यास तर घेतलाय आणि मग नाचतायत गातायत म्हणजे जे चैतन्य महाप्रभू जे आहेत तर ते संकीर्तन करायचे कारण कलियुगाचं नाम म्हणजे जो आहे कलियुगाचा जो धर्म आहे तो नाम संकीर्तन यज्ञ आहे. मग ते प्रत्यक्ष भगवान आहेत, स्वयं भगवान आहेत चैतन्य महाप्रभू म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहेत. मग ते काय करायचे आणि ते कशा रूपात आलेत संन्यासी भक्त संन्यासी म्हणजे अशा रूपात आलेत म्हणजे एक संन्यासी भक्त म्हणून आलेत आणि ते नाम हरिनामाचा प्रचार प्रसार करण्यासाठी म्हणजे हरे कृष्ण महामंत्र जो आहे त्या प्रचार प्रसार करतात आणि भगवत प्रेमाचं वितरण करण्यासाठी ते आलेले. मग असे जे चैतन्य महाप्रभू आहेत तर ते संकीर्तन करून नाचत गात होते म्हणजे पूर्णपणे स्वतःला समर्पित करून. तर मग त्यावेळेला त्यांना म्हणजे त्यांनी पाहिलं. मग काही संन्यासांनी टीका पण केली. मग त्या प्रबोधानंद प्रकाशानंद सरस्वती जे आहे तर त्यांनी त्यांना निमंत्रण दिलं. आपल्या म्हणजे जे आहे तर ते ब्राह्मणांच्या घरी एका म्हणजे भोजन ग्रहण करण्यासाठी ते प्रसाद ग्रहण करण्यासाठी येण्याचं निमंत्रण दिलं. मग त्यावेळेला काय झालं जिथं जेव्हा तिथे चैतन्य महाप्रभू गेले प्रसाद ग्रहण करण्यासाठी तर त्यावेळेला तिथे 20 संन्यासी पण तिथे उपस्थित होते की जे मायावादी संन्यासी होते. हे सगळ्यांनी छान प्रकारे लिहिलं ऐकूया. तर ते जे 20 संन्यासी उपस्थित होते त्यामध्ये प्रकाशानंद सरस्वती पण होते. आणि मग काय झालं की तिथे जेव्हा ते गेले तर त्यावेळेला सगळे म्हणजे जे होते तिथे उपस्थित होते. पण चैतन्य महाप्रभूंनी काय केलं की तिथे जाऊन त्यांचं जे आसन आहे म्हणजे त्यांच्यासाठी जे काही आहे तर तिथं ते जाऊन आसन ग्रहण करून प्रसाद ग्रहण करण्याऐवजी त्यांनी काय केलं चैतन्य महाप्रभू जे होते ते त्या ब्राह्मणाच्या घराचा जो म्हणजे प्रवेशद्वार होतं मुख्य प्रवेशद्वार तिथे बसले त्या दरवाजा शेजारी. आणि म्हणजे जिथं आपण पाहतो पहा प्रसादाची सोय केलेली असेल व्यवस्था केलेली असेल तर आपण हातपाय धुण्यासाठी अशा पद्धतीनं जिथं पाण्याची व्यवस्था केलेली असते अशा जागेजवळ ते जाऊन बसले म्हणजे अशा ठिकाणी. म्हणजे ही त्यांची नम्रता पहा म्हणजे भगवान स्वयं आहेत पण किती विनम्र आहेत पहा. तर त्यांनी काय केलं म्हणजे जी हातपाय धुण्याची जागा होती तिथे दरवाजाच्या शेजारी प्रवेशद्वाराच्या तिथे तिथे बसले ते. आणि मग त्यांची ही विनम्रता इतकी म्हणजे ते पाहिली ते प्रकाशानंद सरस्वतीने
आणि त्यांच्या म्हणजे चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज होतं, म्हणजे संन्यासी म्हणजे असले तरी ते. आणि मग त्यामुळं प्रकाशानंद सरस्वती जे आहेत तर ते त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि त्यांनी काय केलं, चैतन्य महाप्रभूंना आतमध्ये ते घेऊन गेले, ते आले उठून बाहेर आणि त्यांनी त्यांना हाताला धरून आणलं आणि त्यांच्या आसनावर बसवलं, म्हणजे भोजन ग्रहण करण्यासाठी. मग आणि हे सगळं ते संन्यासी पाहत होते, म्हणजे इतर जे संन्यासी होते ते. मग त्यानंतर महाप्रभू जे आहेत तर त्यांनी म्हणजे जे भगवान श्रीकृष्ण आहे आणि त्यांचं पवित्र नाम आहे, त्याचा महिमा आहे, तर त्याच्याविषयी चर्चा केली. मग वेगवेगळे त्यांना संदर्भ दिले शास्त्रातले, पुराणातले, आणि कशा पद्धतीनं भक्तिमय प्रेममय सेवा ही ज्ञानयोगापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे हे त्यांनी त्यांना सांगितलं. म्हणजे त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलं, म्हणजे जे वादविवाद झाले तिथे, चर्चा झाले, तर त्यामध्ये त्यांनी ते सगळ्यांना समजावून सांगितलं. आणि त्यावेळेला मग काय झालं की त्यामुळं त्या सगळ्या तिथे जमलेल्या संन्यासींचं हृदय परिवर्तन झालं, म्हणजे स्वयं भगवान आहेत ते. तर त्यामुळं भगवान म्हणजे जिथे भगवान असतात तिथे यशच असतं, समृद्धीच असते, हो की नाही. तर तसं भगवान जे आहेत तर त्यांच्या वाणीचं चैतन्य इतकं असतं की त्यामुळे त्यांच्या हृदयांची म्हणजे परिवर्तन घडली, शुद्धी झाली त्यांच्या हृदयांची. आणि हे सगळे मायावादी संन्यासी आहेत ते महाप्रभू जे आहेत तर त्यांच्या प्रभावाखाली आले आणि म्हणजे त्यांनी देखील म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे तर ते मान्य केलं, म्हणजे जे शास्त्रांचं सार आहे किंवा तत्व आहे ते म्हणजे काय, की भक्तिमय प्रेममय सेवाच भगवानांची श्रीकृष्णांची आपण केली पाहिजे. आणि आपण हरे कृष्ण महामंत्राचा कलियुगामध्ये नामजप केला पाहिजे. तर हे सगळं जे आहे म्हणजे तर हे सगळं त्यांनी मान्य केलं आणि त्यानंतर त्यांचे हृदय परिवर्तन इतकं झालं, म्हणजे ज्ञानयोगामध्ये काय केलं जातं तर निर्विशेष ब्रह्माची उपासना केली जाते. मग अशा पद्धतीनं जेव्हा चर्चा झाल्या त्यांच्यामध्ये, तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी शास्त्राचे संदर्भ देऊन व्यवस्थित आपलं म्हणणं जे मांडलं त्यामध्ये इतके परिवर्तित झाले की त्यांची हृदय परिवर्तन तर झालीच, पण ते पूर्णतः चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी बनले. अशा पद्धतीने ती लीला घडली. म्हणजे पहा की ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं की एका उच्च कोटीच्या वैष्णवासोबत जर आपण प्रसाद ग्रहण केला, त्या लीलेतनं आपण काय समजून घ्यायचं की उच्च कोटीच्या वैष्णवासोबत जर आपण प्रसाद ग्रहण केला तर आपल्याला त्या संघाचा सुद्धा कसा फायदा होतो. आणि त्याचबरोबर आपल्याला तो दिव्य प्रसादाचं महत्व पण आपल्याला माहितीच आहे. पण इथे तर चैतन्य महाप्रभू प्रत्यक्ष भगवानच होते, म्हणजे पण वैष्णवांसोबत आपण एकत्रितपणे येऊन प्रसाद ग्रहण करण्याचं महत्व आणि त्याद्वारे आपल्या हृदयाची शुद्धी कशी होते या लीलेतून आपण शिकून घ्यायचं. म्हणजे ह्या दृष्टीने ही महत्वाची लीला आहे. मग त्यानंतर आता जी दुसरी लीला आहे तर ते म्हणजे की जे ईश्वरपुरी होते, तर ते माधवेंद्रपुरी जे होते यांचे शिष्य होते. मग त्यांनी एकदा नवद्वीप जे आहे नवद्वीप धाम तर त्याला भेट दिली. तर ते गोपीनाथ आचार्यांच्या घरी म्हणजे तिथे राहिले होते, त्यांचं वास्तव्य तिथे होतं. मग हे गोपीनाथ आचार्य कोण होते तर चैतन्य महाप्रभूंचे ते नातेवाईक होते. मग एकदा काय झालं, निमाई पंडित म्हणजे चैतन्य महाप्रभू संन्यास घेण्यापूर्वी बरं का, ते म्हणजे त्या निमाई पंडित त्यांना का म्हटलं जायचं तर खूप लहान वयामध्ये त्यांनी सगळ्या शास्त्रावर आणि म्हणजे व्याकरणावर जे आहे तर ते त्यांनी प्रभुत्व मिळवलं होतं. आणि त्यांनी त्या काळात ते स्वतः शिक्षक होते आणि त्या काळात त्यांनी म्हणजे एक अशा पद्धतीची म्हणजे शाळा देखील म्हणजे सुरू केली होती आणि तिथे ते अध्यापनाचं कार्य करायचे इतक्या लहान वयामध्ये. आणि म्हणून त्यांना एक स्कॉलर म्हणजे लर्नेड स्कॉलर म्हणजे आपण ज्याला म्हणू की एक पंडित म्हणून या अर्थाने, म्हणून त्याला निमाई पंडित असं म्हणायचं. म्हणजे असा जो वेदशास्त्रामध्ये पारंगत असतो त्याला पंडित म्हटलं जातं, त्याला पंडित ही उपाधी दिली जाते, म्हणून त्यांना निमाई पंडित म्हणायचं. आणि नीम वृक्षाच्या खाली त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांना निमाई म्हटलं जातं, मग निमाई पंडित त्यांना म्हणायचं. तर असे जे चैतन्य महाप्रभू आहेत तर म्हणजे त्यांनी संन्यास घेण्यापूर्वीची ही लीला आहे. मग त्यावेळेला तिथे ईश्वरपुरी आलेले होते. मग आता त्यांना म्हणजे हे काही माहित नव्हतं म्हणजे निमाई पंडितना की हे जे
ईश्वरपुरी आहेत हे देखील भगवान जे आहेत श्रीकृष्णांचे म्हणजे जे आहेत तर ते काही म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे म्हणजे ते भक्ती करतात का किंवा करत नाहीत असं काही त्यांना कल्पना नव्हती. म्हणजे हे भगवान तर सगळं जाणतात, अंतर्यामी आहेत, पण हे त्यांचं भौतिक जगतामध्ये जेव्हा मनुष्य शरीर घेऊन येतात तेव्हा हे बाह्य प्रकट्य असतं, म्हणजे बाह्य प्रकटीकरण असतं. आणि त्याचबरोबर जे ईश्वरपुरी होते त्यांच्या समोर पण चैतन्य महाप्रभू हे अशा पद्धतीनं अजून उदयाला आले नव्हते. म्हणजे ते लहान होते चैतन्य महाप्रभू, लहान वयाचे होते. त्यामुळं त्यांच्या समोर पण चैतन्य महाप्रभूंचं असं प्राकट्य नव्हतं की एक भगवान श्रीकृष्णाचे भक्त, कारण भक्ताच्या स्वरूपात त्यांनी अवतार घेतलाय तो. कारण भगवान यांची राधाराणींचा भाव आहे त्यांचा, तर त्याद्वारे भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची, राधाराणींचं जे प्रेम आहे ते जाणून घेण्यासाठी ते भक्त संन्यासीच्या स्वरूपात आले आहेत. मग त्यामुळं एक भक्त म्हणून कृष्णाचे जो त्यांचा मूड आहे, म्हणजे जो त्यांचा भाव आहे, तर ह्या पद्धतीनं ते तेव्हा जाणले जात नव्हते किंवा प्रसिद्ध झाले नव्हते चैतन्य महाप्रभू, कारण ते वयाने लहान होते त्यावेळेला, निमाई पंडित त्यांना म्हटलं जायचं. मग त्यामुळं त्यांनी खूप म्हणजे ते जे ईश्वरपुरी आहेत हे कुणीतरी उच्च कोटीचे गुरु अशा पद्धतीनं म्हणजे भगवान यांची ती लीलाच आहे, देखावा करून त्यांनी त्यांचा खूप म्हणजे जो आहे तो आदर सत्कार म्हणजे असं केलं की एक वैष्णवांचं जसं आपण म्हणजे वैष्णवांना आपण जेव्हा त्यांची सेवा करायला जातो तेव्हा त्यांचा ज्या पद्धतीने आदर सन्मान करतो तशा पद्धतीने त्यांनी त्यांची सेवा केली निमाईने. आणि मग जेव्हा ते निमाई ईश्वरपुरींना भेटायला आले तेव्हा त्यांनी खूप त्यांना आदर तर दिला आणि त्यांचा तो आदर सन्मान किंवा हे सगळं पाहिलं. आणि ते कुणी पाहिलं तर ते ईश्वरपुरींनी पाहिलं. आणि नंतर काय केलं निमाईनी ईश्वरपुरींना आपल्या घरी स्वतः प्रसाद बनवून तो प्रसाद ग्रहण करण्यासाठी आपल्या घरी त्यांना निमंत्रण दिलं. आणि मग तो प्रसाद जो आहे त्यांनी बनवलेला ग्रहण करायला ईश्वरपुरी आले त्यांच्या घरी. म्हणजे ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं, तर भगवान जे आहेत ते स्वतः देखील जेव्हा मनुष्य अवतारात येतात तेव्हा उच्च कोटीच्या वैष्णवांची ते सेवा करतात. म्हणजे त्या आता हेच पुढे जे आहेत ते भगवान यांचे जे आहेत म्हणजे भगवान जे चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आहेत तर त्यांचे गुरु बनले. म्हणजे पहिले गुरु जे आहेत पहिली दीक्षा यांच्याकडून झाली चैतन्य महाप्रभूंची. पण त्यावेळेला ते लहान होते म्हणजे आणि एक उत्तम वैष्णव म्हणून त्यांनी त्यांची सेवा तर केली, त्यांचा सन्मान तर केला, पण त्याचबरोबर त्यांनी काय केलं, आपल्या घरी प्रसाद म्हणजे घेण्यासाठी येण्यासाठी त्यांना निमंत्रण केलं आणि त्यांना प्रसाद म्हणजे त्यांना जे प्रसादाचं वितरण करून खूप समर्पित भावाने स्वतः तो बनवला आणि स्वतः शिजवला आणि तो असा प्रसाद त्यांना त्यांनी वितरित केला. मग ह्याच्यातून आपण काय शिकायचं की म्हणजे भगवान सुद्धा शास्त्रा मध्ये जे काही सांगितले वैष्णव म्हणजे वैष्णवांच्या बद्दल आपण कसं आचरण करावं किंवा वैष्णवांची सेवा कशी करावी, म्हणजे शास्त्रांचे आदेश भगवान सुद्धा स्वतः जेव्हा मनुष्य अवतारात येतात तेव्हा शास्त्रांचे आदेश किंवा विधिविधानांचं पालन करतात. मग आपल्यासारख्या जीवानी तर आपल्याला गुरुजी मार्गदर्शन करतात किंवा आपण आता शास्त्राच्या माध्यमातून वेगवेगळे संदर्भ घेऊन वैष्णव शिष्टाचार म्हणजे काय, सदाचाराचं पालन कसं करायचं शिकतोय. तर हे आपण जास्तीत जास्त कसं आपण हे तंतोतंत पालन करून सदाचाराचं आपण वैष्णवांची सेवा करू किंवा वरिष्ठ वैष्णवांची सेवा करू, वैष्णव भक्तांची सेवा करू, अशा पद्धतीचे आपले प्रयत्न असले पाहिजेत. तर हे या लीलेतून आपण शिकायचं बा म्हणजे भगवान यांच्या चरण चिन्हांचं खऱ्या अर्थाने हे अनुसरण होईल. आता पुढची लीला आहे की जे आपण अभ्यास म्हणजे याच्यातून आपण काय अभ्यासाचं तर भगवान यांना सुद्धा म्हणजे आपल्या भक्तांचे दास बनून सेवक बनून सेवा करायला आवडते. जसं आपण भगवंतांचे दास आहोत, हे आपलं भगवान यांच्याशी असलेले नातेसंबंध काय, तर भगवान यांचे आपण सेवक आहोत, दास आहोत, हो की नाही, त्यांचा जीवात्मक अंश आहोत. तसं म्हणजे तशा भावाने जेव्हा आपण सेवा करतो आणि उत्तम पद्धतीने सेवा करून भगवान यांना संतुष्ट करतो, म्हणजे भगवान यांच्या भक्तिमय प्रेम, तर भगवान हे सुद्धा कसे असतात, आतुर असतात. आणि भगवान यांना काय आवडतं, आपल्या भक्ताची कशी मी सेवा करेन. आता ह्याचं उदाहरण म्हणजे अर्जुनाचं उदाहरण पहा. अर्जुनाचं सारथ्य केलं अर्जुनाच्या रथाचं त्यांनी. आता युद्धसमयी काय करतात, तर युद्धसमयी इतका मोठा आवाज असतो, कोलाहल असतो, म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे जे
वेगवेगळे शंखध्वनी होत असतात किंवा वेगवेगळे जे तलवारी आणि वेगवेगळे म्हणजे जे नाद होत असतात, त्यामुळं इतका तिथे कोलाहल असतो किंवा आपापसात लढत असतात किंवा हत्तीवरून लढत असतात, घोड्यावरून लढत असतात, म्हणजे प्राण्यांचे आवाज किंवा हे सगळं. त्यामुळे सैनिक जे आपापसात लढत असतात, युद्ध लढत असतात, त्यामुळे तिथं प्रचंड कोलाहल असतो. तर त्या ठिकाणी मग आता सारथ्य करणारा जो व्यक्ती आहे त्याला कसं कळेल, तर लत्ता प्रहार करत, म्हणजे काय की अर्जुन उजवीकडे वळायचं असेल रथ वळवायचं तर उजव्या पायाने उजव्या म्हणजे जो खांदा आहे त्याच्यावर लाथ मारायचा आणि डाव्या बाजूला तर म्हणजे अशा पद्धतीने डाव्या डाव्या बाजूला तो लाथ मारायचा, म्हणजे असा लत्ता प्रहार करून ती दिशा दर्शन करायचे. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की भगवान किती भक्तवत्सल आहे त्याला म्हणायचं. भगवान यांना भयंकर प्रेम आहे, अतिशय निरातिशय प्रेम आहे आपल्या भक्तांविषयी आणि त्यांची सेवा मला कशी करायला मिळेल अशी ते संधी पाहत असतात. मग अशा पद्धतीनं म्हणजे भगवान यांचं प्रेम आणि त्याचबरोबर त्यांची विनम्रता ह्या लीलेतनं आपण शिकलो पहा. तर असे प्रयत्न आपले असले पाहिजेत की मला वैष्णवांच्या सेवेचं कसं आपल्याला संधी मिळेल अशी आपण सतत वाट पाहिजे. म्हणजे वी मस्ट बी इगर टू सर्व वैष्णव. म्हणजे काय की आपल्याला भगवत सेवा कशी करायला मिळेल हे तर आपण पाहतोच प्रयत्न, पण वैष्णवांची सेवा कशी करायला मिळेल आणि अशी सेवा करायला म्हणजे मिळत असेल तर अशी कुठली संधी मी बिलकुल नाही सोडेल अशी आपली आतुरता असली पाहिजे, अशी आपली उत्सुकता असली पाहिजे की मला कशी वैष्णव सेवा जास्तीत जास्त करायला मिळेल आणि त्याद्वारे मी भगवत कृपा संपादन करेल. कारण भगवान यांना काय वाटतं, दासानु दास राहून आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा भगवान यांना ते आवडतं आणि भगवान संतुष्ट होतात. त्याचाही चैतन्य चरितामृतामध्ये उल्लेख आहे. आता पुढे जाऊ आपण. पुढची जी लीला आहे ते ती जी आहे तर चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांनी अद्वैत आचार्य जे आहेत तर त्यांच्या म्हणजे जे घर आहे तर तिथं प्रसाद ग्रहण केला. तर हा पण खूप छान प्रसंग आहे, ह्याच्यातून आपण समजून घेणार आहोत ते. तर चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांनी अद्वैताचार्यांच्या घरी प्रसादाचं निमंत्रण स्वीकारलं. तर ही जी लीला आहे ती आदी लीला म्हणजे जो आहे तर त्याची आदी लीलाचा 17वा जो अध्याय आहे आणि मध्य लीलेत पण पुन्हा 3ऱ्या आणि 6व्या अध्यायामध्ये थोडंफार वर्णन आहे. तर संन्यास घेतल्यानंतर चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांना शांतीपूरला आणलं होतं. म्हणजे शांतीपूरला नित्यानंद प्रभू घेऊन गेले. आता ही पण खूप सुंदर लीला आहे. तर काय झालं की चैतन्य महाप्रभूंना वृंदावनला जायचं होतं, पण त्यांच्या आईंना म्हणजे ते आपल्यापासून दूर, शची मातांना आपल्यापासून दूर म्हणजे ते जाऊ नयेत असं वाटत होतं. मग त्यांनी अद्वैताचार्यांना म्हणजे हे सगळ्यांनाच म्हणजे हे जे होते नित्यानंद प्रभू हे सगळ्यांना म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांना म्हणजे त्यांच्याशी मला भेट घालून द्या. मग त्यावेळेला काय केलं नित्यानंद प्रभूंनी की ते वृंदावनला जायचंय म्हणून जेव्हा निघाले तेव्हा त्यांनी त्यांचा मार्ग बदलला आणि हा इकडेच आपण वृंदावनलाच चाललोय असं करत करत त्यांनी अद्वैताचार्यांच्या घरी शांती पुरामध्ये गंगा किनारीच म्हणजे ते त्यांना घेऊन आले. नित्यानंद प्रभू जे आहेत तर ते चैतन्य महाप्रभूंना घेऊन आले आणि मग तिथे त्यांचं खूप छान म्हणजे स्वागत केलं अद्वैताचार्यांनी. आणि मग त्यांना कृष्ण प्रसाद म्हणजे कृष्णांना भोग दाखवलेला प्रसाद त्यांनी अर्पण केला. मग त्यावेळेला हा जो प्रसाद होता हा प्रसाद ग्रहण करायला बसल्यावर महाप्रभू होते ना तर ते काही खातच नव्हते. मी संन्यासी आहे आणि मला इतके पदार्थ कशाला दिलेत आणून, संन्यासाचं जीवन तर खूप साधं जीवन आणि उच्च विचारसरणी असते आणि असे कुठे संन्यासासमोर असं काही मोठं ताट आणि असं मांडून ठेवतात का, संन्यासी कधी इंद्रिय तृप्ती करतात का, अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे वादविवाद करायला सुरुवात केली. म्हणजे असं संन्यासाला हे म्हणजे त्यांनी काही खाल्लंच नाही, ते शांतच बसून राहिले आणि थोडंसंच काहीतरी खाल्लं. मग त्यांना तुम्ही प्रसाद का नाही ग्रहण करताय असं अद्वैताचार्यांनी जेव्हा विचारलं तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की संन्यासाला साधं जीवन आणि उच्च विचारसरणी असं त्याचं जीवन असतं, त्यामुळे मी हे पदार्थ नाही खाऊ शकत असं त्यांनी सांगायला सुरुवात केली बरं का. ही खूप सुंदर लीला आहे. तर त्यावेळेला अद्वैताचार्य आणि चैतन्य महाप्रभूंमध्ये वादविवाद झाला. म्हणजे आध्यात्मिक स्तरावर हा तो, आणि हा इतका सुंदर दैवी प्रसाद आहे आणि कृष्णा आणि कृष्णांना अर्पण केलेला प्रसाद आहे. मग त्याच्या प्रत्येक भक्ताचं कर्तव्य आहे की त्याने तो ग्रहण करायचा. असं त्यांनी सांगितलं बरं का.
आणि मग अशा पद्धतीने त्यांचा वादविवाद झाला. मग त्यावेळेला म्हणजे त्यांनी जो प्रसाद आहे तर ते ग्रहण करेनात म्हटल्यावर अद्वैताचार्यांनी सांगितलं तुम्ही स्वयंच कृष्ण आहात, त्यामुळे आता हे सगळं म्हणजे जो देखावा आहे तो सोडून द्या आणि आता तुम्ही प्रसाद ग्रहण करा. अशा पद्धतीने म्हणजे आपण म्हणतो ना वडील बंधू कसं आपल्या छोट्या बंधूंना म्हणजे त्यांच्यामध्ये ते प्रेमाचं जे आहे तर ते असा पद्धतीचा बंध होता. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की चैतन्य महाप्रभूंना ते सगळं जो प्रसाद होता तो ग्रहण करायला लावला. अशी ती सुंदर लीला आहे. आणि चैतन्य महाप्रभूंनी मी संन्यासी आहे, मी नाही खाऊ शकत हे, अशा पद्धतीने तो देखावा केला. म्हणजे अशी ती लीला अशी सुंदर घडली. आणि मग त्यावेळेला तिथे नित्यानंद प्रभूही होते, म्हणजे ते पण प्रसाद वाढायला येत होते. मग त्यावेळेला जो होता म्हणजे भात त्यांना जो आहे त्यांच्या ताटामध्ये वाढला होता, तेवढाच त्यांनी खाल्ला होता. म्हटल्यावर त्या भाताचा घास आहे ना, म्हणजे तिथे पण एक सुंदर लीला झाली की नित्यानंद प्रभू जे आहेत ते गुरुतत्व आहे. म्हणजे गुरुतत्व आहे म्हणजे पंचतत्वामधले ते गुरुतत्व किंवा बलरामजींचा अवतार आहे. तर अद्वैताचार्यांनी काय केलं तर तो एक घासाचा म्हणजे अद्वैताचार्य, चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू असं होते. तर त्या भाताच्या घासाचं म्हणजे असं काही भाग उचलून त्यांनी असं त्यांच्या चरणांशी म्हणजे गुरुचरणांशी असं फेकला आणि मग ते उच्छिष्ट ग्रहण केलं. म्हणजे अशा पद्धतीची ती लीला घडली. इतके डिटेल म्हणजे जे आहेत तर ते सगळीकडेच आपल्याला मिळत नाही, पण चैतन्य चरितामृतामध्ये अगदी सखोल ती लीला आहे. तर अशी सुंदर लीला घडली. तर ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं की भगवान जेव्हा जेव्हा भक्त रूपात आले तेव्हा त्यांनी देखील भगवत प्रसादाचं महत्व जाणलं आणि त्यानुसार त्याचं सेवन केलं. आणि भगवानच्या बरोबर म्हणजे भगवान जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यावर त्यांचे पार्षद देखील येतात लीला करायला. आता अद्वैताचार्य म्हणजे कोण आहेत तर ते सदाशिव रूप पण आहे आणि विष्णू तत्व पण आहे. म्हणजे भगवानांचा विष्णू स्वरूपातला अंश विस्तार पण आहे आणि सदाशिव तत्व पण आहे. भगवानाचे भक्त पण आहेत आणि भगवान यांचे म्हणजे पार्षद म्हणून ते अवतरित झाले. तर म्हणजे ह्या सगळ्यांसोबत भगवान अशा सुंदर सुंदर लीला करत असतात आणि त्यायोगे आपल्याला काय संदेश देत असतात की आपण आपल्यासारखे सामान्यांनी म्हणजे जे आहे तर भगवानांच्या चरणचिन्हांचं फक्त अनुसरण जरी केलं तरी आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत होत जातो, आपलं शुद्धीकरण होत जातं. पहा म्हणजे यासाठी भगवान स्वतः वेळोवेळी येऊन धर्मतत्वांची स्थापना करतात किंवा स्वतः म्हणजे जे आहे तर ते एक प्रकारे आपल्या आचरणातून स्वतः एक उदाहरण म्हणून इतरांसमोर आदर्श प्रस्थापित करतात की ज्याद्वारे आपल्यासारखे सामान्य लोक त्यांच्या चरणचिन्हांचं अनुसरण करतात. आता आपण पुढची लीला अभ्यासूया. आता ही पुढची जी लीला आहे त्याचं नाव आहे बेडा कीर्तन लीला. तर ही मध्य लीलेमध्ये आहे. मध्य लीले म्हणजे जी आहे मध्य लीला जी आहे म्हणजे मध्य लीला म्हणजे चैतन्य चरितामृताचे 3 भाग आहेत. आदी लीला, मध्य लीला, अंत्य लीला. तर मध्य लीलेमध्ये 11वा जो अध्याय आहे तर त्याचं नावच आहे म्हणजे बेडा संकीर्तन लीला. तर ही लीला काय आहे ती समजून घेऊया आपण. तर श्रील कृष्णदास कविराज जे आहेत म्हणजे श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी की जे चैतन्य चरितामृताचे लेखक आहेत त्यांनी खूप सुंदर अशी ही लीला मांडली आहे, बेडा कीर्तन लीला म्हणून. जगन्नाथपुरीमध्ये ही घडलेली लीला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण समजून घेऊया की जेव्हा चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांनी प्रचार प्रसार सुरुवात केली म्हणजे कृष्ण भावनामृत किंवा कृष्ण जे आहे तर त्यांच्या विषयीचा प्रचार प्रसार म्हणजे काय केलं नाम संकीर्तन आंदोलन जे आहे तर त्याचा प्रचार प्रसार केला. मग भक्तांचा संघ एकत्र करून म्हणजे भक्त एकत्र करून संकीर्तन म्हणजे म्हणजे नाचून वाद्यांच्या आणि गाण्याच्या तालावर म्हणजे गाऊन थोडक्यात संकीर्तन म्हणजे काय हरे कृष्ण महामंत्राचं गायन करत आणि वाद्यांच्या तालावर म्हणजे मृदुंग करतालाच्या तालावर एक ठराविक विशिष्ट पद्धतीनं संकीर्तन नाचून केलं जातं. पायस्कॉन मध्ये आपण पाहिले तर ती जी पद्धती आहे ना तर ती त्यांनी जी आहे तर ती सुरू केली थोडक्यात. म्हणजे आपण भगवत धामातूनच कधी एकेकाळी होतो आणि इथे आलो आहोत, पण भगवान यांच्याशी असलेला आपला नातेसंबंध आहे तो आपण विसरून गेलो आणि ह्या भौतिक जगतामध्ये आपण मायेमुळे भ्रमित होऊन इथे इंद्रिय तृप्ती करत आहोत आणि असं जीवन जगत आहोत. मग आता आपल्यासारख्या म्हणजे अशा पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी असे भगवानांचे
पार्षद किंवा भक्त असे येत असतात आणि गुरूंच्या माध्यमातून, आचार्यांच्या माध्यमातून आपला उद्धार करत असतात. आपल्या मानवी जीवनाचं ध्येय काय आहे, उद्देश काय आपल्याला सांगत असतात. आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देत असतात आणि आपल्याकडून भगवानांना अपेक्षित असलेली सेवा करून देत असतात. तर इथं गुरु शिष्य परंपरेतले ब्रह्ममध्व गौडीय परंपरेचे हे वैशिष्ट्य आहे की ह्या परंपरेमध्ये भगवान स्वतः स्वयं आणि राधाराणी सुद्धा, म्हणजे राधाराणी हे गदाधर पंडितांच्या रूपामध्ये, तर आणि भगवान स्वयं चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये स्वयं गुरु शिष्य परंपरेमध्ये अवतरलेले आहेत भगवत श्रीकृष्णाचे भक्त म्हणून. तर ही खूप मोठी कृपा आहे आपल्यावर, म्हणजे आपण या परंपरेला जोडलं गेलो. तर अशा परंपरेमध्ये जेव्हा भगवान येतात आणि त्यावेळेला त्यांनी म्हणजे संकीर्तन आंदोलन जे आहे तर ते पुढे नेण्यासाठी, म्हणजे जे भक्तांचा संघ आणि संकीर्तन कसं करायचं, तर ह्याचे जे म्हणजे हे जे एक संकीर्तनाची पद्धत आहे तर किंवा प्रथा जी सुरू केली होती, तर त्या संदर्भात लिहिलं आहे. आता हे संकीर्तन आहे ते सुद्धा दिव्य आध्यात्मिक जगतातून आलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे सगळं संकीर्तन, हरे कृष्ण महामंत्र हे कुठून आलंय? किंवा भगवानांची सेवा करायची, अर्चविग्रहांची सेवा कशी करायची, किंवा हे वैष्णव शिष्टाचार, हे सगळं कुठे आहे? गोलोक वृंदावनमध्ये भगवानांचे जे शुद्ध भक्त आहेत ते करतात आणि त्यामुळे ते आपल्यापर्यंत हे सगळं ज्ञान आले. संकीर्तन कुठे आहे? त्या दिव्य जगतामध्ये आहे ते संकीर्तन. मग ते का करायचं, त्याचं महत्व काय, ते कसं करायचं, हे सगळं आपल्याला शिकवायला भगवानांनी भक्ताचा म्हणजे रूप धारण केलं होतं. आणि भगवानांचे आचार्य परंपरेतले जे भक्त आहेत तर हे सुद्धा भगवान यांचे पार्षद आहेत किंवा मंजिरी आहेत, आपल्याला माहिती आहे हे सगळं. तर हे काय करतात, तर अशा पद्धतीने म्हणजे भगवानांचे आज्ञेनुसार आपल्याला आपल्यासारख्या पतित जीवांना हे सगळं म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे किंवा हे सगळं ज्ञान देण्यासाठी ते पृथ्वी तलावर भौतिक देहामध्ये अवतरित होतात, पण ते नित्यमुक्त असतात. मग अशाच पद्धतीनं भगवान हे स्वतः कसे, स्वतः श्रीकृष्ण आहे. मग त्यांनी भक्ताच्या रूपामध्ये इथे अवतार घेतला, पण त्या भक्ताच्या रूपामध्ये त्यांनी जरी अवतार घेतला असला तरी देखील त्यांनी प्रत्येक शास्त्रातल्या विधिविधानांचं पालन तर केलंच, पण त्याचबरोबर त्यांनी त्या दिव्य जगतातलं जे संकीर्तन आहे तर ते पुन्हा म्हणजे कसं केलं जातं, नृत्याच्या ताला म्हणजे नृत्य करत वाद्यांच्या तालावर, तर ती जी पद्धती आहे ना ती सगळ्या भक्तांना शिकवली पहा गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून. तर ती पद्धती जी आहे तर ती कशी आहे, तर ती अत्यंत म्हणजे खूप समर्पित अशा पद्धतीने ते संकीर्तन केलं जातं. ज्याला इस्केटिक डान्स आपण म्हणतो ना, असं झोकून देऊन जगन्नाथ टेम्पल मध्ये म्हणजे जगन्नाथाचं जे मंदिर आहे तिथे चैतन्य महाप्रभूंनी संकीर्तन केलं. आणि ते संकीर्तन करत असताना काय केलं त्यांनी, वेगवेगळे जे ग्रुप बनवले होते तर तिथे इतकं प्रेम ओसंडून वाहत होतं, म्हणजे त्याला प्रेमाचा सागर असं म्हटलंय की सगळ्या ब्रह्मांडामध्ये प्रेमा म्हणजे जे ब्रह्मांडामध्ये जणू काही प्रेमाचा सागरच निर्माण झालाय, अशा पद्धतीचं ते कीर्तन जे आहे तर त्यांनी तिथे केलं. आणि त्यावेळेला त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि त्यांचे म्हणजे शरीराला कंप सुटला आणि ते आनंदामध्ये अशा पद्धतीनं पवित्र हरिनामाच्या संकीर्तनाच्या तालावर ते नाचत होते. आणि त्याच वेळेला त्यांनी काय केलं, संकीर्तन करत असताना ते ग्रुप जे बनवले होते तर तिथे प्रत्येक ग्रुपमध्ये चैतन्य महाप्रभू आपल्यासोबत नृत्य करतायत अशी प्रत्येक जण आपल्यासोबत चैतन्य महाप्रभू आहेत असं प्रत्येकाला जाणीव होत होती. म्हणजे तिथे आपल्या प्रत्येक ग्रुपमध्ये चैतन्य महाप्रभू आहेत आणि नृत्य करतायत अशी त्यांनी लीला केली चैतन्य महाप्रभूंनी. तर ह्याच्यावरून आपण म्हणजे तुलना करूया की वृंदावनामध्ये पण वेगवेगळ्या गोपींसोबत रासलीला करायचे भगवान श्रीकृष्ण. तर त्या प्रत्येक वेगवेगळे म्हणजे असे ग्रुप होते गोपींचे वेगवेगळे नृत्य करणाऱ्या म्हणजे रास नृत्य करणाऱ्या. तर त्या प्रत्येक गोपीसोबत श्रीकृष्ण म्हणजे आपल्याला आपल्यासोबत नृत्य करतात असं अशा भावामध्ये ती असायची. आणि प्रत्येक गोपीसोबत श्रीकृष्ण नृत्य करताना म्हणजे आपल्या स्वतःला ते काय करायचे तर विस्तारित करायचे आणि प्रत्येक ग्रुपमध्ये श्रीकृष्ण असायचे. तर अशाच पद्धती म्हणजे प्रत्येक गटासाठी श्रीकृष्ण आणि प्रत्येकासोबत नृत्य करतात असं अशा पद्धतीची जशी ती लीला होती रासलीला, तर तशाच पद्धतीने इथे पण प्रत्येकाला त्या भावविश्वात चैतन्य महाप्रभू घेऊन गेले, म्हणून तो प्रेमाचा सागर आणि अशा पद्धतीचं ते संकीर्तन त्यांनी केलं. आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं तर तिथे त्यांचे सगळे पार्षद पण होते, ते नित्यानंद प्रभू, अद्वैताचार्य, श्रीनिवास म्हणजे त्यानंतर
श्रीनिवास ठाकूर म्हणून पण एक होते. त्यानंतर तिथे वेगवेगळे म्हणजे जे असे त्यांचे पार्षद भक्त होते त्या सगळ्यांना नृत्य म्हणजे त्यांनी नृत्यासाठी निमंत्रण दिलं आणि वेगवेगळे ग्रुप केले त्यांचे. आणि त्यांनी काय केलं, प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक गटामधल्या साधकांना म्हणजे भक्तांना जाऊन ते आलिंगन द्यायचे. मग जेव्हा श्रीकृष्ण आलिंगन देतात एखाद्याला म्हणजे चैतन्य महाप्रभू, त्यावेळेला त्याला प्रेमभक्ती प्राप्त होते. म्हणजे केवढं दिव्य ते संकीर्तन होतं पहा. म्हणून ते बेडा संकीर्तन म्हणजे जगन्नाथ पुरी मधलं म्हणजे ते अत्यंत प्रसिद्ध आहे. आजही तिथे केलं जातं ते. म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे ती लीला जी घडली त्यानुसार तिथे ते केलं जातं संकीर्तन. तर असं सुंदर संकीर्तन केलं. खूप सुंदर मध्य लीलेमध्ये ह्याचं वर्णन आहे. आपण वाचू शकतो. अगदी थोडक्यात मी सांगायचा भाग केला पण अशी सुंदर लीला घडली. आणि त्याच वेळेला तिथे चैतन्य महाप्रभूंचे जे भाववेश आहेत तर ते म्हणजे असे भावाचे स्तर जे आहेत भगवान आहेत स्वयं, तर भावाचे स्तर त्यांचे वाढत गेले. आणि कशा पद्धतीने त्यांनी त्या आनंदामध्ये स्वतःला झोकून देऊन म्हणजे त्या रसाचं आस्वादन करत नृत्य केलं आणि प्रत्येकाला आलिंगन दिलं, असं सुंदर वर्णन आहे. आणि तिथे संकीर्तन जे आहे तर ते नेहमी व्हायचं जगन्नाथपुरीला. आणि चैतन्य महाप्रभूंनी रोज तिथं संकीर्तन करायची म्हणजे जी पद्धती आहे तर ती सुरू ठेवली. मग ह्याला म्हणायचं बेडा म्हणजे ही जी त्यांची लीला आहे तर त्याला बेडा संकीर्तन किंवा बेडा कीर्तन लीला असं म्हणतात, की जी जगन्नाथपुरीमध्ये घडली. आणि त्याद्वारे त्यांनी भक्तां म्हणजे सगळ्या भक्तांनी एकत्र येऊन म्हणजे कॉंग्रिगेशनल चॅन्टिंग ज्याला आपण म्हणतो, त्यांनी एकत्र येऊन जेव्हा ते जप करतात तेव्हा जी आध्यात्मिक ऊर्जा आहे तर ती कशा पद्धतीनं अनेक पटींनी वाढते. आणि त्याद्वारे आपण आध्यात्मिक स्तरावर किती उन्नती करतो आणि कशा पद्धतीनं आपल्या भावाच्या स्तरावर म्हणजे उन्नती होऊन आपण प्रेमभक्ती प्राप्त करू शकतो. तर ह्याचा एक आदर्श प्रस्थापित केला. आणि प्रत्यक्ष तिथे भगवानच होते. म्हणजे जे पवित्र हरिनाम आहे तर त्याच्यातली जी ताकद आहे तर ती ह्या माध्यमातून म्हणजे ह्या लीलेच्या माध्यमातून व्यक्त होते. आणि मग हे सगळं होत असताना म्हणजे ह्याचा संबंध प्रसाद सेवेशी कसा आहे हे आपण समजून घेऊया. तर जिथे सगळे भक्त जमतात तेव्हा तिथे म्हणजे संकीर्तन होतं भगवान यांच्या पवित्र नामाचं म्हणजे जप संकीर्तन हे सगळं होतं. म्हणजे जो आपण जप करतो तो वैयक्तिक करतो. मग असे भक्त भगवानांच्या सतत नामाचं स्मरण करतच असतात. त्यांचं ध्यान करतच असतात. पण त्याच वेळेत ते एकत्र येऊन वाद्याच्या तालावर जेव्हा एकत्र म्हणजे पवित्र नाम आहे तर ते गातात आणि वाद्याच्या तालावर नृत्य करतात. तेव्हा म्हणजे त्यावेळेला सर्वश्रेष्ठ असा आनंद आणि प्रेमाचं जे आहे ते वितरण होत असतं. आणि हीच पवित्र नामातली ताकद आहे पहा. आणि म्हणून इस्कॉन मध्ये आपण सगळे भक्त जमले की नाचून गाऊन संकीर्तन करतो आणि त्याद्वारे भगवान संतुष्ट होतात. आपली शुद्धी तर होतेच. शुद्धीकरणाची म्हणजे शुद्धीकरणाची ती एक प्रक्रिया आहे. आपले अनेक जन्मांचे जे पाप आहेत ते आपण नाचून गाऊन टाळ्या वाजवून असं नृत्य केलं वाद्यांच्या तालावर की आपले जे आहेत ते सगळे म्हणजे अनेक जन्मांची अशुद्धी जी पापकर्म आहेत सगळे नष्ट होऊन जातात. म्हणजे शीघ्र उन्नतीसाठी म्हणजे रोज संकीर्तन आपण करावं. म्हणजे रोज संकीर्तन घरामध्ये पण करावं. खूप शांती समाधान असते. मग ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं, जेव्हा एकत्र येतात तेव्हा संकीर्तनाचा हा महिमा आहे. मग अशा वैष्णव भक्तांसोबत जेव्हा प्रसाद ग्रहण करतो तेव्हा अजून आपली शुद्धी होत असते. म्हणून जिथे जिथे प्रसाद वितरण असतं किंवा जिथे प्रसाद ग्रहण करतात सगळे वैष्णव मिळून तिथे आधी संकीर्तन होतं आणि त्यानंतर प्रसाद ग्रहण केला जातो. म्हणजे प्रसाद सगळ्यांना वितरण केला जातो. आता सगळेजण मंदिरात आपण जातो, आपल्याला हा अनुभव असेल नसेल तर आपण जाऊया मंदिरात आणि कसं असतं ते पाहूया. नेहमी संकीर्तनानंतरच प्रसाद वितरण होतं पहा. आणि त्याद्वारे आपण ते आध्यात्मिक जे चैतन्य आहे ते ग्रहण करत असतो. आणि ती भगवत कृपाच असते एक प्रकारे, गुरुकृपाच असते आपल्यावर. आणि पुन्हा प्रसादाच्या माध्यमातून भगवान यांची कृपा उच्छिष्ट चाखून आणि गुरुकृपा आपण भगवान आणि गुरु यांचं उच्छिष्ट चाखून ती ग्रहण करत असतो. तर अशा पद्धतीनं ही लीला घडली. हरे कृष्णा. याच्या पुढे अजून 3 लीला आहेत पण त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आपण पुढचा सेशन जो घेऊ तेव्हा त्या 3 लीला आधी आपण चर्चा करू आणि त्यानंतर पुढचा वैष्णव पोशाख किंवा वेशभूषा खूप सुंदर असा सेशन आहे.
सगळ्यांनी अटेंड करूया. तर तो आपण त्याच्यावर चर्चा करूया. आता आपण इथे थांबूया, 5 वाजलेत. कोणाला काही शंका असेल तर विचारूया. आज थोडे भक्त कमी आहेत, त्यामुळे आपण थोडंसं म्हणजे सावकाश मी चर्चा केली, पण सगळे सखोल मुद्दे चर्चा केली. सगळ्यांनी रेकॉर्डिंग ऐकूया, जे अनुपस्थित आहेत त्यांना रेकॉर्डिंग ऐकायला सांगूया. मग ते रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल.